सुयश होमस्टे आपला अतिरिक्त खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये पाठवायचा. आम्ही आपणास वारंवार विनंती करतोय की खेळाडूंची नावं समजण्यास अडचण होते. गोलंदाजी मार्कवर येतोय तो जावेद आणि जावेदचं स्वागत कुणाल करतोय तो एका आकर्षक दमदार अशा या ठिकाणी अल्ट्रा प्रेस्टिज चौकारानं. तिसरा सामना आजच्या दिवसातील सुरुवात होते. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा स्वतःसाठी जागा निर्माण करतोय तो कुणाल. आखूड टप्प्याच्या चेंडूला भिरकावून देतोय तो डीप स्क्वेअर लेगला व एका अल्ट्रा प्रेस्टिज चौकारानं स्वतःचं व श्री रामेश्वर आरोंदा संघाचं खातं हे खोललं जातंय. जावेद गोलंदाज आखूड टप्प्याचा चेंडू कदाचित वॉर्मअप पद्धतीचा हा चेंडू असावा सज्ज होतोय तो जावेद कुणालसाठी. यावेळी मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय व निश्चितपणे एका सुरेख अशा चेंडूवर कुणालच्या खेळीची सांगता होते. पहिला हातरा बसतोय तो अर्थातच श्री रामेश्वर आरोंदा क्रिकेट संघाला. तर पहिली सफलता अल्ट्रा प्रेस्टिज सफलता प्राप्त होते ती सुयश होमस्टे या संघाला. नाणेफेकीचा कौल जिंकला होता, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्याच चेंडूवर चौकार ठोठावल्यानंतर सावधगतीचा प्रति इशाराही देण्यात आला होता. मात्र दुसऱ्या चेंडूवर मला सूर गवसतोय या मैदानाचा अंदाज मी घेतोय आणि अंदाज बांधून फलंदाजाचा कच्चा दुवा हेरून मी गोलंदाजी करणार या हेतून जावेदचा चेंडू हा साफ चकवत त्रिफळाचित करतोय तो कुणालला व त्याला माघारी परतवतोय वैयक्तिक 4 धावांवर व 4 अशी सांघिक धावसंख्या असताना पहिला हातरा बसतोय तो श्री रामेश्वर क्रिकेट संघ आरोंदा यांना. नवीन फलंदाज बबलू पाटील ज्या फलंदाजानं आपल्या आक्रमक फटकेबाईच्या जोरावर अनंत मैदानं गाजवली मात्र भूतकाळावर न थांबता किंवा त्याच्यावर अवलंबून न राहता वर्तमान परिस्थितीला हाताळत आपल्याला भविष्याकडे आगेकूच करायची असेल आणि भविष्याकडे आगेकूच करताना संघाला तारणहार अशी भूमिका तुम्हाला बरखुबीनं वटवायची असेल एवढं मात्र नक्की. आणि तीच भूमिका बरखुबीनं वटवण्यासाठी या ठिकाणी बबलू पाटील याची वर्णी लागते मैदानावर. ती गोलंदाज जावेद याच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी. पहिलं षटक कोकण 9 पॉवर प्ले षटक ज्या षटकामध्ये आपण पाहतोय सर्व खेळाडू हे 30 या रेषेमध्ये आणि या क्षेत्ररक्षण नियमानुसार गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज. आखूड टप्प्याचा चेंडू हलकेच दिशा दिली जाते. एकेरी डाव घेण्याचा प्रयत्न, 2 फलंदाजांची खुणगाण पडते, त्याचा अनोखा संगम होतोय व हाच संगम एकेरी धाव बबलू पाटीलला घेण्यास एकेरी धावेने त्याचं खातं खोलण्यास प्रवृत्त करतोय व सांघिक धावसंख्या 3 चेंडूंच्या सांगेत अखेरीस 5 धावांवर श्री रामेश्वर क्रिकेट संघ आरोंदा यांची विसावली जाते. नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना स्वतःच्या बॉलिंग मार्कवर थोडा चुकतोय, त्वरित आपली चूक लक्षात येते ती गोलंदाजाला तो स्वतःला सावरतोय, स्वतःला वेळ देतोय व परत एकदा नव्या जोमानं नव्या उत्साहानं ताऊ नाईकला गोलंदाजी करण्यासाठी हा सज्ज होतोय. सुरेख असा चेंडूला सन्मान द्यायचा होता मात्र चेंडू व फळी यांचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू गणला जातोय, फलंदाजाला चकवलं जातंय ते अर्थातच गोलंदाज जावेद याच्याकडनं. साईड स्क्रीनवर काहीसे अडथळे येत आहेत त्यामुळं या ठिकाणी खेळ थोडा वेळ थांबलेला दिसतोय. 5 धावा धाव फलकावर या ठिकाणी खेळ समाप्त होतोय तो 4 चेंडूंचा. सर्व काही आलबेल, सर्व काही ठीकठाक करण्याचा प्रयत्न व्यवस्थापन समिती करताना दिसत आहेत. क्षणभरच्या विश्रांतीनंतर ताऊ नाईक परत एकदा फ्रेश कार्ड घेतोय पंचांकडनं व खेळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज जावेद याची गोलंदाजी जो राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं हा मारा करतोय. फुलटॉस चेंडू देखण्या असा फटका ज्यावेळी संगम झाला होता, चौकाराचा शिक्का हा बसला होता, औपचारिकता पूर्ण होतोय. अल्ट्रा प्रेस्टिज चौकार हा ताऊ नाईकच्या खाती जमा होतोय. 4 धावांनी तो स्वतःचं खातं खोलतोय व संघाला परावर्तित करतोय तो 9 धावांवर. 5 चेंडूंचा खेळ समाप्त, 9 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. कुणाल त्रिफळाचित होऊन मैदानाच्या बाहेर जातोय. पहिल्या षटकाची सांगता करण्यासाठी गोलंदाज जावेद आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज व समोर फलंदाज तो ताऊ नाईक स्ट्राईकला. परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑन पुलचा देखण्या असा फटका, चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेनं मार्गक्रमण करतोय आणि हीच चेंडूची दिशा ही चौकारात परावर्तित होत अल्ट्रा प्रेस्टिज आणखी एक चौकार हा ताऊ नाईकच्या खाती जमा होतोय व पर्यायानं 4 महत्वपूर्ण धावा जोडल्या जात आहेत श्री रामेश्वर आरोंदा क्रिकेट संघाच्या खाती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त, 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यात.
कोकण नाऊचे संचालक सन्मान्य श्री विकासजी गावकर यांच्या संकल्पनेतनं नटलेली कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण नाऊ आयोजित पॉवर बाय ऍडमिशन को पॉवर बाय इलेगो कोकण नाऊ प्रीमियर लीग 2022चा थरार आपण अनुभवतोय व या थरारातील आजचा तिसरा दिवस व तिसऱ्या दिवसातील तिसरी ग्रंथिका जुळली जाते ती रामेश्वर अरोंडा वर्सेस सुयश होमस्टे या दोन संघादरम्यान. बॅट्समन चॉईस पॉवर प्लेची नियमावली फलंदाज घेण्याचा निर्णय घेत आहेत त्याची सूचना पंचांद्वारे येते. ज्या षटकामध्ये केवळ 3 क्षेत्ररक्षक या ठिकाणी सीमारेषेवर या ठिकाणी सीमारक्षक म्हणून ठेवण्याची मुभा ही गोलंदाजी करणाऱ्या संघाला फलंदाजांनी घेतलेल्या सूचनेचा आदर करताय. ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील खेळाडू व त्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण व्यूहरचना ही सजवली जाते. आपण पाहतोय एक डीप मिड विकेट एक डीप लॉंग ऑन असे 2 क्षेत्ररक्षक ऑन साईडच्या दिशेनं सीमारक्षक म्हणून तर ऑफ साईडला आपण पाहतोय तो एक डीप लॉंग ऑफच्या दिशेनं खेळाडू व बाकी खेळाडू 30 यार्डमध्ये फलंदाजला घेरून उभे आहेत. संभाव्य मोठे फटके किंवा एकेरी धावेचं इच्छित फलंदाजांच्या मनी जे आहे ते रोखण्यासाठी तर दुसऱ्या बाजूनं जो सापळा रचलाय तो सापळा भेजून संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान देण्याच्या भूमिकेत या ठिकाणी बबलू पाटील सज्ज होतोय. तो गोलंदाज अर्थातच या ठिकाणी भूषण गोळे या गोलंदाजाचा सामना करण्यासाठी जो भूषण पंचांच्या डाव्या हाताकडनं म्हणजे राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा हा करतोय. आखूड टप्प्याचा चेंडू होता फटका हुकचा टोलवायचा होता मात्र टायमिंग अचूक साध्य होत नाही ते बबलूला परिणाम भोगावे लागतायत. ज्या ठिकाणी चौकाराची अपेक्षा होती किंवा षटकाराची त्या ठिकाणी नाममात्र बबलूच्या खाती एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय. 13 घातांक टळतोय 14 हा शुभांक मैदानावर दिसतोय. तो श्री रामेश्वर अरोंडा क्रिकेट संघासाठी 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 1 षटक 1 चेंडू यांचा खेळ हा समाप्त. आखूड टप्प्याचा चेंडू ऑनर ऑफ द स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं म्हणजे एका चांगल्या फलंदाजाची परिपक्व निशाणी कोणती असेल तर ज्यावेळी चांगला चेंडू असतो त्यावेळी त्याला योग्य सन्मान द्यायचा असतो आणि केवळ योग्य सन्मान नव्हे तर त्या ठिकाणी एकेरी धाव पूर्ण करायची असते. तेच काम या ठिकाणी ताऊ नाईक करतोय. एकेरी धावेने धावफलक वाढतोय 15 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात दुसरं षटक या इनिंगमधील सुरू जे बॅट्समन चॉईस पॉवर प्लेचं षटक म्हणून गणलं जातंय. भूषण मारा करतोय तो बबलूसाठी यावेळी बबलू पूर्णपणे चकतोय. चेंडू फळीची अंधुक शिकर घेतोय यष्टीरक्षकाच्या हाती विसावा घेतोय. ज्या फलंदाजाचा नावलौकिक होता तो फलंदाज बबलू पाटीलही माघारी परततोय व 2 गडी बाद 15 अशा काहीशा नाजूक अवस्थेत नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना या ठिकाणी सुयश होमस्टे क्रिकेट संघाविरुद्ध श्री रामेश्वर अरोंडा संघ जो प्रेक्षक वर्ग यूट्यूबच्या माध्यमातनं कोकण नाऊ चॅनलच्या माध्यमातनं उशिरा आमच्याशी जोडला गेला त्या प्रेक्षक वर्गांसाठी माहिती की कोकण नाऊ प्रीमियर लीग पर्व या दुसऱ्या पर्वातील आजचा तिसरा दिवस महत्त्वपूर्ण दिवस. अनेक नामांकित संघांचा समावेश आजच्या दिवशी या ठिकाणी 2 तुल्यबळ संघांची ग्रंथिका ही दुसऱ्या वेळी होताना दिसते. एक संघ तो म्हणजे सुयश होमस्टे ज्यानं यापूर्वीच्या सामन्यात शिवोलीम गोवा क्रिकेट संघाला पराभवाचं पाणी पाजलं. पुढील सामन्यासाठी तो सज्ज राहिला तर पहिल्या सामन्यातील पराभवाच्या धक्क्यातनं स्वतःला सावरायचंय स्वतःला सिद्ध करायचंय म्हणून श्री रामेश्वर अरोंडा क्रिकेट संघ भिडताना या महत्त्वपूर्ण लढतीत दिसतोय तो सुयश होमस्टे या संघाविरुद्ध. 2 गडी बाद 15 धावा बाद होऊन मैदानाच्या बाहेर जातोय तो कुणाल त्यानंतर बबलू पाटील आणि बबलू याची जागा घेण्यासाठी अष्टपैलुत्व ज्याच्या नसानसात भिनलेलं मात्र ते अष्टपैलुत्व या मालवणच्या बोर्डिंग मैदानावर अजूनपर्यंत दिसलं नाही. ते या ठिकाणी गुपित म्हणून गूढ रहस्य म्हणून सामावलेलं आज उकल करायची आहे त्या गूढ रहस्याला म्हणजे अष्टपैलुत्वाला आणि तीच उकल साथ देते ते आसिफला. कशातनं प्रतिसाद आसिफकडनं मिळतोय हे पाहणं अपेक्षित. डावखुऱ्या हाताचा आसिफ मैदानावर 2 गडी बाद 15 धावा दुसरं षटक हे प्रगतीपथावर. अल्ट्रा प्रेस्टीज सफलता प्राप्त होते ते गोलंदाज भूषणला. सफलतेनं या ठिकाणी आत्मविश्वास हा दृढवलेला दिसतोय तो भूषणचा. फुल टॉस चेंडू सुरेख असा फटका चेंडू जातोय तो डिबेक्सचा कव्हरला मिड ऑफ वर्ण क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय. सुरेख असं क्षेत्ररक्षण करतोय वाखाणण्याजोगी फेक करण्याचा पवित्रा घेतोय व दरम्यानच्या कालावधीत आसिफ एकेरी धावेने स्वतःचं खातं खोलत संघाला परावर्तित करतोय तो 16 धावांवर. 16 धावा 2 गडी बाद दुसरं षटक हे प्रगतीपथावर. ताऊ नाईकची आक्रमक अशी फलंदाजी व त्या फलंदाजाला
अपेक्षित साथ मिळणं हे अतिमहत्वपूर्ण बाब ठरेल ती रामेश्वर अरोंडा क्रिकेट संघाला. मात्र दुसऱ्या बाजूनं ताऊ नाईकला बाद करावं, आणखी अडचणीत आणावं असा मनोदय असेल तो गोलंदाज भूषण व त्यांच्या साथीदारांचा. पाहायचं आहे या काव्यामध्ये अंतिमता कोणत्या संघाला यशस्वीता प्राप्त होते. ती अर्थातच कोकण नाऊ प्रीमियर लीगच्या माध्यमातून ज्या स्पर्धेचं सलग दुसरं वर्ष व अथक परिश्रमांची या ठिकाणी सांगड त्यांची जोड घेत ही स्पर्धा यशस्वीतेकडे जाताना दिसते ती मालवणच्या बोर्डिंग ग्राउंड मैदानावर. आकुर्ताप्याचा चेंडू, पुलचा फटका मारायचा होता, फटका फसतोय, स्वतःवर नाराज दिसतोय तो ताऊ नाईक. मात्र डीप लॉंग ऑनला झेल उडतोय, झेल टिपला जातोय व ताऊ नाईकची ही छोटीशी खेळी ही समाप्त होत 16 धावांवर तिसरा हादरा बसतोय तो अर्थातच फलंदाजी करणाऱ्या श्री रामेश्वर अरोंडा क्रिकेट संघाला. डोलारा कोसळतोय. पहिल्या षटकामध्ये जो सुरुंग लावला होता गोलंदाज जावेदनं त्याला निश्चितपणे जोड दिली जाते ती गोलंदाज भूषण गाळेकडनं. आपल्या पहिलं षटक भूषण फेकतोय, कंजूशी गोलंदाजी करतोय, 5 चेंडूंवर नाममात्र 3 धावा खर्च करत 2 महत्वपूर्ण हादरे बबलू पाटील व त्यानंतर ताऊ नाईक यांच्या स्वरूपात देतोय व कुठेतरी बॅकफुटवर काहीसा ढकलला जातोय तो अर्थातच या ठिकाणी श्री रामेश्वर अरोंडा क्रिकेट संघ व या संकटातनं सावरण्यासाठी ज्यानं अनेक मैदानावर संकट मोचकाची भूमिका आपल्या संघासाठी सिद्ध केली, जी उपाधी त्याला मिळाली ती उपाधी ही फुकटची नसून अथक परिश्रमाच्या जोरावर ज्यानं सिद्ध केली आहे तो तारणहार गोपाळ बटा छोट्या चणीचा खेळाडू याची वर्णी लागते ती श्री रामेश्वर अरोंडा क्रिकेट संघासाठी. नाजूक अशा परिस्थितीत 3 गडी बाद 16 धावा, दुसरं षटक हे प्रगतीपथावर. बबलू बाद होतोय, त्यानंतर त्याचा कित्ता गिरवला जातोय तो ताऊ नाईककडनं. नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानावर गोपाळ बटा पंचांकडनं गाठ घेतोय, खेळण्यासाठी सज्ज होतोय. असिफकडनं त्याला साथ मिळणं ही अपेक्षित आणि ही डाव्या उजव्या हाताची जोरगोळी काय करामत साध्य करते उर्वरित 4 षटकात हे पाहणं निश्चितपणे उत्सुकतेचं ठरेल. मात्र मैदानावर आतापर्यंतची कामगिरी ही निश्चितपणे सरस दिसते ती सुयश होमस्टे क्रिकेट संघाची. दुसऱ्या षटकापर्यंत त्यांनी 3 गडी प्रतिस्पर्धी संघाचे गारद केलेत अवघ्या 16 धावांचा मोबदला देत. वैयक्तिक पहिल्या सफलता प्राप्त षटकाच्या सांगतेसाठी गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्फत सज्ज होतोय तो भूषण. फुल टॉस चेंडू, सुरेख असा फटका, चेंडू जातोय तो मिडॉनला, क्षेत्ररक्षण वाखाणण्याजोगं होतंय. तत्परतेनं नॉन स्ट्राईक एंडला फेक करण्याचा प्रयत्न हा क्षेत्ररक्षकाचा, मात्र फेक थोडीशी दूर राहते. गोपाळ बटा एकेरी धावेने स्वतःचं खातं खोलतोय, एकेरी धावेने स्वतःच्या धावसंख्येस तो सुरुवात करतोय. दुसऱ्या षटकाची सांगता होते व 2 षटकांच्या सांगतेखेरी 17 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात अशी काहीशी नाजूक अशी अवस्था अति महत्वपूर्ण अस्तित्वाच्या लढतीत ती श्री रामेश्वर अरोंडा क्रिकेट संघाची. तर दुसऱ्या बाजूनं नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जो घेतला गेला तो योग्य असल्याचा निर्वाळा या ठिकाणी सुयश होमस्टे क्रिकेट संघाचे गोलंदाज दर्शवताना दिसत आहेत. ते कर्णधाराला व निश्चितपणे जी जबाबदारी तू आमच्या खांदी टाकलीस त्या जबाबदारीचं ओझं आम्ही समर्थपणे पार काढू असं ठामपणे आपल्या कर्णधाराला ते सांगतायत मैदानावर. 2 षटकांचा खेळ समाप्त, दोन्ही पॉवर प्ले या ठिकाणी समाप्त होत आहेत. एक म्हणजे कोकण नाऊ पॉवर प्ले, तर त्यानंतर बॅट्समन चॉईस पॉवर प्ले आणि आता मात्र क्षेत्ररक्षण गृहरचनेची निर्बंध ते कशा तऱ्हेने ठेवायचे याची पूर्णतः मुभा ही गोलंदाजी करणाऱ्या कर्णधाराला दिली असेल आणि त्यालाच अनुसरून या ठिकाणी आपण पाहतोय तर एक डीप लॉंग लेग, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन असे 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर, त्यानंतर ऑफ साईडच्या दिशेनं एक डीप एक्स्ट्रा कव्हर, तर एक डीप कव्हर पॉईंटच्या दिशेनं सीमारक्षक म्हणून आपण खेळाडू हा दिसतोय. म्हणजे 5 खेळाडू सीमारेषेवर हे तैनात ठेवले जात आहेत. गोलंदाज जावेद हा सज्ज, पहिल्या चेंडूवर फटका टोलवायचा होता, फटका फसतोय. गोपाळ बटा ही निराश करतोय आपल्या संघ साथीदारांना, झेलचीत होऊन माघारी परततोय. 4था हादरा बसतोय तो अर्थातच या ठिकाणी श्री रामेश्वर अरोंडा क्रिकेट संघाला. धाव फलकावर धाव संख्या ही नाम मात्र 17 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. कागदावर भल्या मोठ्या खेळाडूंचा समावेश आहे तो श्री रामेश्वर क्रिकेट संघाच्या खाती, त्यामुळे
हा सामने आजच्या दिवसातील फलंदाज गाजवतील रामेश्वर अरोंडा क्रिकेट संघाची, असा कयास व असा अंदाज तमाम क्रिकेट रसिकांनी जे यूट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेले आहेत ते कोकण नाऊ या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी वर्तवला होता. मात्र अंदाज फोल ठरतोय. प्रतिस्पर्धी संघाचे गोलंदाज हे यशस्वी ठरत आहेत, फलंदाजाला अडचणीत आणतायत आणि त्याचंच प्रात्यक्षिक मैदानावर आपल्याला साकल्य दिसते. 4 गडी बाद धावसंख्या, नाममात्र 17 धावा, तिसरं षटक प्रगतीपथावर. अडचणींचे अनंत अडथळे पार करत जी स्पर्धा यशस्वीतेकडे जाते, त्याचप्रमाणे 4 गडी बाद झाल्याचे अनंत अडथळे कर्णधारासमोर मात्र क्षणिक आलेल्या नाराजीवर या ठिकाणी मात करत संघाला नवी उभारी देण्याच्या प्रयत्नात आक्रमक शैलीचा दर्शन बांदेकर याची वर्णी मैदानावर लागते. ती आसिफला साथ देण्यासाठी जावेदचं मात्र एक सफलतापूर्ण असं षटक हे सुरू. सुरेख असा चेंडू, सन्मान द्यायचा होता. चेंडूने फलंदाजाच्या बॅटची अंधुक शिक्कर घेतली, त्यानंतर पॅडला स्पर्श केला. निर्धाव चेंडू गणला जातोय तो गोलंदाज जावेदचा. धावसंख्या स्थिरावते ती नाममात्र 17 धावा, तिसरं षटक प्रगतीपथावर. 4 खंद्यावीरांच्या मोबदल्यात या ठिकाणी सुयश होमस्टे क्रिकेट संघाविरुद्ध श्री रामेश्वर अरोंडा. जावेद आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज, पंचांच्या डाव्या हाताकडनं ओव्हरपिच चेंडू, फटका मोठा टोलवायचा होता. चेंडू बराच वेळ हवेत राहतोय, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक खाली येतोय आणि दर्शन बांदेकरही आपल्या सहकाऱ्यांचा कित्ता गिरवतोय. माघारी झेलची होऊन जातोय. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय हा योग्य असल्याचा निर्वाळा देताना दिसतोय. तो अर्थातच सुयश होमस्टे क्रिकेट संघ. निम्मा संघ तंबूमध्ये परततोय तो रामेश्वर क्रिकेट संघ अरोंडा यांचा. 5 गडी बाद 17 धावा अशा दयनीय अवस्थेत नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना जो सामना आपण पाहतोय त्या सामन्याचं प्रायोजकत्व स्वीकारलंय ते अल्ट्रा प्रेस्टिज यांनी आणि अल्ट्रा प्रेस्टिज यांच्या प्रायोजकत्वाच्या माध्यमातून कोकण नाऊ प्रीमियर लीग पर्व दुसरे दिवस तिसरे त्याचा थरार आपण यूट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी कोकण नाऊच्या चॅनलवरनं हे पाहतोय. 5 गडी बाद 17 धावा. नवीन फलंदाज अक्षय घाटवळ याची वर्णी लागते. अक्षय घाटवळ संघाला सावरेल का? एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत रामेश्वर अरोंडा क्रिकेट संघ पोहोचेल का? असे अनंत प्रश्न या ठिकाणी निर्माण झाले आहेत आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी फलंदाज मैदानावर अक्षय घाटवळ, तर दुसऱ्या बाजूने ऑन या ठिकाणी टार्गेटवर गोलंदाजी करताना जावेद एका मागोमाग एक धक्के देतोय व आपल्या संघाला सुस्थितीमध्ये नेण्याचा प्रयत्न करतोय. 5 गडी बाद 17 धावा. हाई चेंडू, सुरेख असा चेंडू फलंदाज अक्षयला चकवतोय. निर्धाव गणला जातोय. 4 चेंडू, कोणतीही धाव खर्च नाही, मात्र 2 सफलता असं जावेदच्या गोलंदाजीचं पृथक्करण व तोच जावेद सफलतेनं या ठिकाणी भारावलेला, आत्मविश्वासानं दृढावलेला सज्ज होतोय आपल्या स्पेलमधील आपल्या दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू फेकण्यासाठी तो अक्षय घाटवळ याला. हा टप्प्याचा चेंडू होता, मात्र मोठ्या फटक्याच्या मोहजालात न अडकता जी चूक आपल्या साथीदारांनी केली त्याचा कित्ता न गिरवता यावेळी संयमी खेळीवर अक्षय भर देतोय. एकेरी धाव घेतोय. एकेरी धावेने अक्षय स्वतःचं खातं खोलतोय. बराच वेळ जो धावफलक 2 षटकांच्या सांगतेअखेरीस 17 धावांवर विसावला होता. 2 षटक 5 चेंडू यांच्या सांगतेअखेरीस थोडीशी गती मिळते. 18 धावा धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात गोलंदाज जावेद आपल्या षटकाची, आपल्या स्पेलची सांगता करण्याच्या दृष्टिकोनातनं आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय पंचांच्या डाव्या हाताकडनं व समोर आहे अष्टपैलू असा खेळाडू आसिफ. हा स्ट्राईकला 18 धावा धावफलकावर 5 गडी बाद. ओव्हरपिच चेंडू, मात्र यावेळी फटका फसतोय. सरळ शॉर्ट कव्हरला विसावतोय. तब्बल 3 खंदेवीर तंबूत पाठवण्याची किमया आपल्या वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या षटकात पूर्ण करतोय तो गोलंदाज, अर्थातच या ठिकाणी जावेद. आणि 6वा हादरा बसतोय तो फलंदाजी करणाऱ्या श्री रामेश्वर क्रिकेट संघाला. 6 गड्यांच्या मोबदल्यात नाममात्र 18 धावा धावफलकावर बाद होऊन आसिफ मैदानाच्या बाहेर व आसिफ याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज सँडी उर्फ संदेश कुंडेकर याची वर्णी ही मैदानावर लागते. साई शिवोलीम आणि श्री
देवी सातेरी मोर्लेम या दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना की यानंतर या दोन उभय संघामध्ये सामना खेळवला जाईल. आपल्या खेळाडूंना आपण त्या सामन्यासाठी सज्ज ठेवायचं आहे. शिवोलीम संघ व श्री सातेरी मोर्ले क्रिकेट संघ या दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना की आपल्या संघांना आपण सज्ज ठेवायचं आहे. हा सामना संपल्यानंतर या दोन उभय संघामध्ये सामना खेळवला जाईल. आजच्या दिवसातील चौथा सामना. थोडासा ब्रेक इनिंगमध्ये काहीशा जलपानासाठी खेळ थांबवला जातोय आणि या जलपानादरम्यान या संपूर्ण स्पर्धेचं आकर्षण ठरणारी या ठिकाणी इलेगो बाईक कशी असेल याचं प्रात्यक्षिक मैदानावर घडलं जाते. त्या इलेगो बाईकच्या माध्यमातून या ठिकाणी जलपानाची व्यवस्था केली जाते आणि त्या जलपानाचा आनंद लुटताना या ठिकाणी खेळाडू दिसत आहेत ती सुहास्य वदनाने अर्थातच सुयश होमस्टेचे. मात्र दुसऱ्या बाजूनं संकटाच्या अनंत खाईमध्ये लोटला गेलेला या ठिकाणी संघ तो म्हणजे रामेश्वर अरोंडा क्रिकेट संघ या अडचणीतनं कशा रीतनं मार्गक्रमण करतोय ते पाहायचं आहे. पहिला सामना गमावला होता. दुसऱ्या सामन्यामध्ये मोठा धाव या ठिकाणी उभा राहायचा. हा निश्चितपणे दडपणाचा डोंगर होता तो अर्थातच या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या संघासमोर. मात्र दडपणासमोर पूर्णतः कोसळतोय, पूर्णतः नांगी टाकली जाते ती आघाडीच्या फलंदाजांकडनं, मधल्या फळीच्या फलंदाजांकडनं आणि त्याचाच प्रत्यय मैदानावर येतोय की 6 गड्यांच्या मोबदल्यात नाम मात्र 18 धावा अशी किविलवाणी अवस्था 3 षटकांच्या सांगतेखेरीज श्री रामेश्वर अरोंडा संघाची. चौथ्या षटकाची सुरुवात होते. गोलंदाजीमध्ये कोणताही बदल होत नाही. ज्या 2 गोलंदाजांनी सुरुंग लावला भल्या मोठ्या फलंदाजांना तोच भूषण या ठिकाणी वैयक्तिक कोट्यातील दुसरं व संघासाठी चौथं षटक फेकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं सज्ज होतोय व समोर आहे तो अक्षय घाटवळ स्ट्राईकला. 18 धावा 6 गडी बाद. आखूड टप्प्याचा चेंडू होता. बॅकफुटवर जायचं होतं. लेट कटचा फटका अक्षयला टोलवायचा होता. मात्र थोडीशी उंची घेतलेला चेंडू पूर्णतः अक्षयला चकवतोय. यष्टिरक्षक बाकीचे जोपस्कार पूर्ण करतोय व एका निर्धाव चेंडूची आणखी एक गणना होते. 18 धावा धाव फलकावर 6 गड्यांच्या मोबदल्यात अजूनही तब्बल 17 चेंडूंचा इनिंगची सांगता होण्यासाठी खेळ हा बाकी. उजव्या यष्टीचा चेंडू बराच बाहेर जातोय, सोडून दिला जातोय. ज्या अपेक्षेसाठी त्या अपेक्षेची पूर्तता होते. दोन्ही हा समांतर अनुभवी पंच अमरोज अल्मेडा यांचे होत आहेत. चेंडू वाईड असल्याचा निर्वाळा. अवांतर धावसंख्या एकील धावेने वाढते. सांघिक धावसंख्या परावर्तित होते ती 19 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. परत एकदा गोलंदाज भूषण आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं डाव्या यष्टीवरचा चेंडू मनगटी फटका अक्षयच्या बॅटमधनं निघतो. एकेर धाव निघते. दुसरी धाव जोखमीची घ्यायची इरादा होता तो अक्षयचा. मात्र 6 गडे बाद झालेत. कोणताही अतिरिक्त धोका घ्यायचा नाही. धावचीच्या स्वरूपात आपली बोनस विकेट प्रतिस्पर्धी संघाला बहाल करायची नाही असं सँडी सांगतोय तो अक्षयला. एकेर धावेवर तो समाधान मान असं सांगतोय आपल्या साथीदाराला. साथीदाराचा सल्ला योग्य मानतोय तो अक्षय. एकेर धावेवर समाधान मानतोय. 20 गाठली जाते धावफलकावर. चौथं षटक प्रगती पथावर. मात्र 20 धावांसाठी 6 खंदे शिलेदार हे माघारी परत आहेत. ते श्री रामेश्वर अरोंडा क्रिकेट संघाचे चौथं षटक प्रगती पथावर. पहिला प्रयत्न होता फलंदाजाचा तो चेंडू सोडून द्यायचा. अंतिम क्षणी केवळ दिशा द्यायचा प्रयत्न केला होता तो संदेश कुंडेकरनं. मात्र प्रयत्न हा अखेर प्रयत्नच राहतोय. निर्धाव चेंडू गणला जातोय. परत एकदा गोलंदाज भूषण आपल्या बॉलिंग मार्कवर एक कंजूशी गोलंदाजी साकारत या ठिकाणी सज्ज होतोय तो संदेश कुंडेकरसाठी. अवघ्या 20 धावा धावफलकावर 6 गड्यांच्या मोबदल्यात चौथं षटक हे प्रगतीपथावर. चेंडू पॅडला स्पर्श करतोय. मोठा फटका टोलवायचा होता मात्र चेंडूचा टप्पा गुडलेन स्पॉटवरचा. त्यानंतर चेंडू काहीशी उसळी घेतोय. चेंडू पॅडला स्पर्श करतोय. लेग बाईच्या स्वरूपात, अवांतर धावेच्या स्वरूपात एकेरी धावेची जोड ही निघते ती अरोंडा क्रिकेट संघासाठी 21 धावा धावफलकावर 6 गड्यांच्या मोबदल्यात. फटका फसतोय. चेंडू बॅटची कड घेतोय. यष्टिरक्षकाच्या हाती विसावा घेतोय. आणखी एक धक्का बसतोय तो अरोंडा क्रिकेट संघाला. 21 धावा तब्बल 7 गड्यांच्या मोबदल्यात.
भूषण आणि जावेद ही जोडगोळी प्रतिस्पर्धी संघाचे 7 खंदेवीर अवघ्या 4थ्या षटकामध्ये माघारी परतवत आहेत व कर्णधाराने घेतलेला निर्णय काय योग्य होता, त्याला या ठिकाणी सफलतेत वळवण्यात का आम्ही यशस्वी ठरलोय हे ठामपणे सिद्ध करताना दिसत आहेत मैदानावर. नवीन फलंदाज सोनू याची वर्णी ही लागते. 7 गडीबात 21 धावा, अतिशय खालावलेला निराशजनक धावफलक दिसतोय तो अर्थातच या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या संघाचा म्हणजे श्री रामेश्वर अरोंडा संघाचा. नवीन फलंदाज सोनू याची वर्णी ही लागते. आतापर्यंत अनेक नवनवीन उपक्रम आम्ही पाहिलेत ती कोकण नाऊ चॅनलच्या माध्यमातून. भविष्यात आणखी काही नवनवीन उपक्रम घेण्याचा मानस आहे, त्याची निश्चितपणे स्पष्टोक्ती झाली आहे आणि स्पर्धेदरम्यान आम्ही त्याचा पुनरुच्चार हा वारंवार करीत राहू. लिगिंग ए चेंडू हवेमध्ये, सोनू ही बहुधा माघारी जाईल असं चित्र वाटतंय. तिसऱ्या प्रयत्नात यष्टीरक्षक झेल टिपतोय, सोनूलाही मैदानावर हजेरी लावून माघारी परतावं लागतंय. 8वा हादरा बसतोय श्री रामेश्वर अरोंडा क्रिकेट संघाला. नाममात्र 21 अशी धावसंख्या धावफलकावर. भविष्यात येणाऱ्या काळात नॅशनल चेसचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलंय. ॲडमिशन हे त्याचे प्रायोजक असतील आणि ती स्पर्धा आपण कोकण नाऊ या चॅनलवर पाहू शकता. तर त्यानंतर नॅशनल कॅरम क्रिकेट स्पर्धा, नॅशनल कॅरम स्पर्धा ही गया ॲग्रीटेक यांनी पुरस्कृत केली आहे. त्याही स्पर्धेचं या ठिकाणी आपण थेट प्रक्षेपण पाहू शकता कोकण नाऊ म्हणणं. म्हणजे केवळ क्रिकेट पुरते मर्यादित नव्हे तर वैयक्तिक खेळामध्येही जे खेळ निश्चितपणे डोलारा उभारतायत या ठिकाणी आपल्या देशाचा, त्याला प्रगतीपथावर आणण्यासाठी, त्याला चालना देण्यासाठी या ठिकाणी कोकण नाऊ हे चॅनल अग्रक्रमाने पुढे सरसावत आहे. आणि ॲडमिशन ग्रुपच्या या ठिकाणी पुरस्कर्ते यांच्या रूपानं नॅशनल चेसचं या ठिकाणी आयोजन करण्यात जे येईल त्याचं थेट प्रक्षेपण कोकण नाऊतर्फे होईल. म्हणजे कोकण नाऊने निश्चितपणे अग्रक्रमाने भर दिला आहे तो वैयक्तिक खेळांकडेही. तर त्यानंतर नॅशनल कॅरमची ही स्पर्धा गया ॲग्रीटेक यांच्या माध्यमातून आपण कोकण नाऊ चॅनलवर अनुभवू. 8 गडी बाद होत आहेत 21 धावा धावफलकावर. गोलंदाजीत निश्चितपणे आता बदल होईल व गोलंदाजीमध्ये या ठिकाणी आशुतोष याची वर्णी ही लागते. अर्थातच सुयश होमस्टे क्रिकेट संघाच्या वतीनं समोर आहे फलंदाज स्ट्राईकला तो अर्थातच या ठिकाणी संदेश कुंडेकर, तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज या ठिकाणी गौरेश कांबळी हा मैदानावर. 8 गडी बाद 21 धावा. पंचांच्या उजव्या हाताकडनं मारा करण्याचा मानस दिसतोय तो आशुतोषचा. रिव्हर्सचा फटका टोलवायचा होता. एका मागोमाग एक खंदेवीर तंबूत परतल्यानंतर संयमी खेळी साकारणारा या ठिकाणी संदेश कुंडेकर याचा कुठेतरी तोल जातोय, कुठेतरी त्याचा ताबा हात जातोय आणि संघासाठी जास्तीत जास्त धावा देण्याच्या प्रयत्नात चेंडू हा निर्धाव गणला जातोय. आता 11 चेंडूंचा खेळ हा बाकी. नाममात्र 21 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात असं सांघिक फलंदाजीचं पृथक्करण हे त्या ठिकाणी सुयश होमस्टे संघाविरुद्ध श्री रामेश्वर अरोंडा क्रिकेट संघाचं. प्रत्येकदा आशुतोष राईट आर्म राऊंड विकेट पद्धतीने सज्ज होतोय. मोठा फटका टोलवायचा होता. चेंडू हवेत न जाता चेंडू जमिनीलगत मार्गक्रमण करतोय तो डीप लॉंग ऑनला. नाममात्र एकेरी धाव संदेश कुंडेकरच्या खाती जमा होते. ज्या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय तो अर्थातच या ठिकाणी 22 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात. 8 गडी बाद 22 धावा. 5वं षटक हे प्रगतीपथावर. गौरेश कांबळे स्ट्राईकला सज्ज होतोय तो आशुतोषशी. देखण्याचा फटका, मात्र फटका सरळ क्षेत्ररक्षकाच्या हाती विसावतोय. गौरेशही माघारी परततोय. 9वा हादरा बसतोय तो रामेश्वर अरोंडा क्रिकेट संघाला. 9 गड्यांच्या मोबदल्यात 22 धावा धावफलकावर. अतिशय नाजूक अशी हलाखीची परिस्थिती या सामन्यामध्ये निर्माण झाली आहे आणि या नाजूक अवस्थेला कारणीभूत म्हणजे अतिशय खराब सुमार दर्जाची फलंदाजांनी केलेली कामगिरी. या मैदानावरची अल्ट्रा प्रेस्टिज सफलता गोलंदाज आशुतोष याच्या खाती जमा होते. जी किमया त्याच्या 2 साथीदारांनी म्हणजे जावेद व त्याच्यानंतर भूषण यांनी साध्य केली, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत या ठिकाणी सफलता या ठिकाणी हस्तगत होते ती आशुतोषच्या खाती. आणि मीही कुठे माझ्या 2 साथीदारांच्या तुलनेत कमी नाही अशी त्याची प्रतिभा हे ठामपणे दर्शवताना दिसते. 9 गडी बाद 22 धावा. शेवटचा फलंदाज मैदानावर या ठिकाणी तो म्हणजे कर्णधार या ठिकाणी संघाचा सर्वेसर्वा आशिष
नवीन फलंदाज आशिष पेडणेकर. मोठा फटका टोलवायचा होता, एकेरी धाव संभवनीय होती, मात्र स्वतःकडे स्ट्राईक राखायची हा बेत दिसतोय तो संदेश कुंडेकरचा. त्यामुळे एकेरी धाव घेण्यास तो मानाई करतोय. चेंडू निर्धाव गणला जातोय. 4 चेंडू या षटकातील होत आहेत. अजूनही 2 चेंडू या षटकातील शेष. ज्या चेंडूवर मोठ्या फटक्याचा निश्चितपणे प्रयत्न असेल तो संदेश कुंडेकरचा. पाहायचा त्याला सफलता प्राप्त होते की नाही ते. 22 धावा 9 गडी बाद. फुलटॉस चेंडू, खराब असा चेंडू, चेंडूला भिरकवून दिलं जातंय ते 6 धावांसाठी या ठिकाणी षटकारासाठी. मात्र हा चेंडू शरीरवेधी आहे की नाही याची शाश्वती पक्की करण्यासाठी या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते, ते मैदानी पंचांकडनं. या स्पर्धेच्या नियमावलीनुसार ज्या ज्यावेळी अनंत संकटांचा, अनंत अडथळ्यांचा सामना मैदानावरील पंचांना करावा लागेल, त्यावेळी या ठिकाणी त्या संकटातनं मार्गक्रमण करण्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत घेण्याची मुभा असते ती दोन्ही मैदानी पंचांना. ती मुभा घेतली जाते. तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाते. ऍक्शन रिप्ले मध्ये या ठिकाणी पंच खातरजमा करताना दिसत आहेत की हा चेंडू शरीरवेधी आहे की नाही. जर शरीरवेधी चेंडू असला तर फ्री हिटचा इशारा फलंदाजाला प्राप्त होईल आणि तिसऱ्या पंचांची सल्ला मसलत करतायत. शरीरवेधी गोलंदाजी असल्याने या ठिकाणी चेंडू नो बॉल म्हणून घोषित करतायत. एकंदरीत 7 धावा मिळत आहेत. त्या अर्थातच या ठिकाणी आरोंदा संघाला 29 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यात. या षटकाची सांगता करणारा शेवटचा चेंडू अर्थात तो फ्री हिटचा चेंडू असेल. धावचीतचा अपवाद वगळता बाकी सर्व ठिकाणी फलंदाज हे सुरक्षित असतील आणि या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सँडी कुंडेकर करतोय की नाही हे पाहायचं आहे. परत एकदा मोठा फटका, चेंडू गगनाला गवसणी घालतोय, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं जातोय, फ्री हिटचा बरखुबीने वापर करतोय तो अर्थातच या ठिकाणी संदेश कुंडेकर. व या षटकारानं धावफलक पुढे सरकतोय तो अर्थातच या ठिकाणी तब्बल 35 धावा. 35 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यात. सलग 2 चेंडूंवर 2 टोलेजंग फटके हे आशेचा अंधुक किरण म्हणून या ठिकाणी दिसत आहेत ते अर्थातच रामेश्वर आरोंदा क्रिकेट संघाला शेपूट मैदानावर वळवळणारं शेपूट लवकरात लवकर या ठिकाणी ठेचून करण्याची जबाबदारी ही गोलंदाजांसाठी. तर त्या वळवळणाऱ्या शेपटीला आपली किमया सिद्ध करण्याची गरज या मैदानावर आणि ते शेपूट दिसतंय संदेश कुंडेकर व आशिष यांच्या रूपानं हे आरोंदा क्रिकेट संघासाठी. 35 धावा फलकावर 9 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या महागड्या षटकाची सांगता करण्यासाठी आशुतोष आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज. चेंडू कव्हरच्या दिशेनं, शॉर्ट कव्हरला अवघड असा झेल होता, झेल टिपण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. एकेर धाव संदेशच्या खाती जमा होते. एकेर धावेने सांघिक धावसंख्या 36 वर पोहोचते. महत्वपूर्ण म्हणजे स्ट्राईक स्वतःकडे राखण्यात या ठिकाणी सँडी कुंडेकर यशस्वी ठरतोय आणि हे शेवटचे निर्णायक चेंडू फेकण्यासाठी पाहायचंय कोण गोलंदाज सज्ज होतोय. तो सुयश होमस्टे क्रिकेट संघाकडनं 36 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करताना श्री रामेश्वर आरोंदा संघ या मैदानावर. आधुनिक शैक्षणिक क्रांती अर्थात डिजिटल एज्युकेशन रिव्हॉल्युशनसाठी जे फ्रँचायझी इच्छुक असतील, कारण आताचं युग म्हणजे एक स्पर्धात्मक युग, डिजिटल युग आणि या डिजिटल युगमध्ये शैक्षणिक क्रांती या ठिकाणी घडवायची असेल आणि त्या शैक्षणिक क्रांतीच्या फ्रँचायझीसाठी जर कोणी इच्छुक असतील तर त्यांनी जरूर info@admissionindia.com वर ईमेल करावा आणि लागलीच आपली फ्रँचायझी या ठिकाणी निश्चित करावी असं आव्हान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येते. म्हणजे केवळ क्रीडा क्षेत्रावर भर नव्हे तर शैक्षणिक क्षेत्रातही या ठिकाणी भर देण्याचा मानस दिसतोय. ती कोकण नाऊ आयोजित भव्य दिव्य अशी कोकण नाऊ प्रीमियर लीग स्पर्धा, ज्या क्रिकेट स्पर्धेचे प्रायोजक आहेत ते म्हणजे ॲडमिशन, तर को पॉवर आहेत ते इलेगो बाईक. सातेरी मोर्ले आणि शिवोलीम संघ दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेकडे यायचं आहे. ओव्हरपिच चेंडू होता, मोठा फटका मारला होता, सहजगत्या चेंडू सीमारेषेला गवसणी घालतोय संदेश कुंडेकर. आपल्या संघाला या ठिकाणी वाचवण्याचे हरेक कसोशीचे प्रयत्न करतोय. 4 धावांनी 40 धाव फलकावर ही गाठली जाते आरोंदा क्रिकेट संघाची. 40 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यात. 5 चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाज बरकत आपल्या बॉलिंग मार्फत गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. 40 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यात. 5 चेंडू अजूनही शेष. धावांचं सांघिक अर्धशतक धाव फलकावर लागेल का की त्याच्या आतमध्ये संघ बाद करण्यात यशस्वीता प्राप्त होईल का हे पाहण्या उत्सुकतेचं ठरेल.
गोलंदाज सज्ज होतोय, आखूड टप्प्याचा चेंडू फलंदाजला चकवतोय, यष्टीरक्षकही कमी पडतोय. 4 धावा 22च्या म्हणजे अवांतर धावेच्या स्वरूपात जमा होत आहेत त्या आरोंदा संघासाठी. धावा कशाही येऊत, भले फलंदाजाच्या बॅटमधनं येऊत, भले यष्टीरक्षकाच्या चुकीमुळे येऊ, धावा ज्या निघतील त्या मोठ्या असतील आणि त्या प्रत्येक धावेचं माप हे सोन्यापेक्षाही जास्त भावाचं असेल. हे आरोंदा संघासाठी तब्बल 44 धावा धावफलकावर, 5 षटक 2 चेंडू यांचा खेळ समाप्त. 44 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यात. डावखुराचा बरकत आपल्या समोर दिसतोय. समोर आहे तो संदेश कुंडेकर. हाई चेंडू, मोठा फटका, जो नावलौकिक संदेश कुंडेकरचा. याच मैदानावर त्यानं अनेक सामने गाजवलेत, आपल्या संघासाठी कामगिरी केली. जरी संघ वेगळा असला तरी कामगिरी कुठे कमी होत नाही. याही सामन्यामध्ये तो आपली प्रतिभा सिद्ध करतोय. आणि खेळाडू केवळ नावाने मोठा नसून मी माझ्या कृतीतनं मी का मोठा आहे, का मला सिंधुदुर्गच्या आदर्शवत खेळाडूत एक खेळाडू म्हणून गणलं जातंय, याचं ज्वलंत प्रात्यक्षिक घडवताना दिसतोय व एक हाती पावन खिंड लढवताना दिसतोय तो आरोंदा संघाची. 50 धावा धावफलकावर 9 गड्यांच्या मोबदल्यात. 9 गडी बाद 50 धावा. अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ हा बाकी. गोलंदाज बरकत गोलंदाजी करतोय. समोर आहे फलंदाज संदेश कुंडेकर. हाई चेंडू, फटका निघतोय तो मिड ऑफच्या दिशेनं. झेल टिपण्याची संधी क्षेत्ररक्षकाला. पूर्वानुमान सुरेख राहतंय ते क्षेत्ररक्षकाचं. व ज्या ठिकाणी कोणी खेळाडू नव्हता अशा लॉंग ऑफला चेंडू टोलवावा हा मनसुबा होता संदेश कुंडेकरचा. मात्र त्या मनसुब्यावर पाणी फिरावं लागतंय ते जावेदच्या एका नेत्रदीपक क्षेत्ररक्षकानं. जावेदच्या नेत्रदीपक क्षेत्ररक्षकानं या ठिकाणी सांगता होते ती पहिल्या डावाची एक हाती खिंड लढली जी आपण पाहतोय संदेश कुंडेकर याच्या स्वरूपात. ती लढत अखेर या ठिकाणी संपते. संदेश माघारी परततोय. 50 धावा धावफलकावर सर्व गड्यांच्या मोबदल्यात व 51 धावांचं आव्हान ठेवलं जातंय ते सुयश होमस्टे क्रिकेट संघासमोर हा सामना जिंकण्यासाठी. क्रिकेट हा सांघिक खेळ. या सांघिक खेळामध्ये गोलंदाजी खर्च टाळा आणि घ्या इलेगो इलेक्ट्रिक स्कूटर. डीलरशिप साठी संपर्क 9594219393 किंवा 9420227011. आता पेट्रोलचा खर्च टाळा आणि घ्या इलेगो इलेक्ट्रिक स्कूटर. डीलरशिप साठी संपर्क 9594 विभागात काय करामत सिद्ध करतायत. 51 धावांचं लक्ष गाठण्यात ते यशस्वी ठरतायत की नाही, की प्रतिष्ठेची लढत, आव्हानात्मक लढत या स्पर्धेमध्ये आव्हान जिवंत ठेवायचं असल्यास या सामन्यात विजय क्रमप्राप्त म्हणजे दुहेरी भूमिका उठवायची आहे. ती अर्थातच या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या आरोंदा संघाला ती भूमिका ते कशा रीतीनं या ठिकाणी निभावतायत. क्षेत्ररक्षण गोलंदाजी करताना सँडी कुंडेकरने जो आशेचा अंधुकसा किरण निर्माण केलाय त्या अंधुकच्या आशेच्या किरण्याला या ठिकाणी प्रखर अशा प्रकाशात त्यांचे गोलंदाज क्षेत्ररक्षक परावर्तित करतायत की नाही हे सांगण्यासाठी समालोचन कक्षामध्ये बदल होतोय व पुढील सामन्याची सूत्र मी हाती देतोय सन्माननीय बादल चौधरी यांच्या हाती. तोपर्यंत काही वेळ कोकण 9च्या या चॅनेलवरनं मी आपली रजा घेतोय. धन्यवाद. बोथ कॅप्टन प्लीज कम टॉस. साई क्रिकेटर शिवली वर्सेस श्री सातेरी मोर्ले. बोथ कॅप्टन. समालोचन कक्षाच्या समोर ओमकार गावकर आपली प्रतीक्षा करत आहेत. दोन्ही संघ जो संघ उशिरा पोचेल त्या संघावर कारवाई होऊ शकते यासाठी सहकार्य करा. साई क्रिकेटर शिवलीम संघाचा कर्णधार उपस्थित आहे. दुसऱ्या बाजूला श्री सातेरी मोर्ले आपल्यासाठी पुकार. दोन्ही बाजूने कर्णधार येताना दिसतात. मनोज वाटेगावकर आणि गोपाळ गावस. बोथ कॅप्टन आर रेडी. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये कोकण नावचे सर्व विकास गावकर सर आपल्याला विनंती आपण नाणेफेक करून घ्या. ओमकार. पुढील सामन्यासाठी तयार आहोत आपण. शिवोलीम गोवा आणि सातेरी मोर्लेच्या टॉससाठी ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल देसाई यांच्या हस्ते हा टॉस होणार आहे.
शिवोलीम गोवा संघाने टॉस जिंकलाय, काय असणार आहे तुमचा निर्णय? आम्ही आधीचे मॅच हरल्यामुळे आता क्षेत्ररक्षण स्वीकारू. कशामुळे का हा निर्णय घेतलाय तुम्ही? चेसिंग कर आमच्यात बरेच फलंदाज आहेत आणि गोलंदाजी साईड पण आमची चांगली असल्यामुळे आम्ही आता चेसिंग करू. पहिली बॅटिंग करायची तुम्हाला कशा प्रकारची स्ट्रॅटर्जी असणार आहे? स्ट्रॅटजी तर सेमच आहे, सेमच राहणार. ओके, चेंजेस काही नाही आहे. धन्यवाद. सो न्यूज फ्रॉम द सेंटर इज ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल देसाई यांना मी विनंती करतो की नियोजन कसं वाटलं याबद्दल 2 शब्द. काल मी या ठिकाणी आलो होतो. नियोजनाबद्दल मी कालही बोललो. आज स्पर्धेचा 3रा दिवस आहे. एक चांगल्या प्रकारचं नियोजन या कोकण नाऊच्या टीमने केलेलं आहे आणि ही एक पर्वणी आहे मालवणवासियांसाठी आणि त्यामुळे या पर्वणीच्या आड मी प्रतिक्रिया देऊन येत नाही, म्हणजे आड येत नाही. आता सामना सुरू होईल. या एकूणच टीमला, या क्रिकेट स्पर्धेला माझ्या शुभेच्छा आहेत. दोन्ही संघांनाही शुभेच्छा आहेत. धन्यवाद. धन्यवाद. ओमकार धन्यवाद, प्रफुल्लजी धन्यवाद. तर पुन्हा एकदा मैदानावर जाऊया. एकाच वेळेला मैदानावर 2 स्क्रीन दिसत होत्या आणि या 2 स्क्रीनवर आपण एका वेळेला प्रेझेंटेशन बॉक्स आणि एका वेळेला मैदान हे बघत होतो. कोकण नाऊची ही टीम सर्व स्पर्धा लाईव्ह करण्याचा प्रयत्न, तुमच्यासमोर सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न. मैदानावर पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण नाऊ आयोजित कोकण नाऊ प्रीमियर लीग 2022 पर्व 2 पावर्ड बाय ॲडमिशन, को पावर्ड बाय इलायगो या स्पर्धेचा हा 3रा दिवस. फलंदाजी करताना कमाल पाहिली आपण सँडी कुंडेकरचे 51 धावसंख्येचा पाठलाग आणि चेंडू हवेत. दर्शन बांदेकर चेंडूच्या खाली पहिल्याच षटकात एक मोठी विकेट, प्राइज विकेट पाहायला मिळते. पहिलाच गडी गारद होतोय, पहिलीच सफलता मिळते. जयदीप सारखा खेळाडू ज्याने पहिल्या सामन्यात अतिशय सुंदर कामगिरी केली, 40 धावा आणि एक मॅन ऑफ द मॅच आपल्या नावावर गेला, तो जयदीप आल्या पावली माघारी परततो आणि ही कमाल करतोय. कोण? रेडी एक्सप्रेस, सिंधुदुर्ग एक्सप्रेस, गौरेश कांबळी आमच्या समेत दोन्ही संघाचे प्रतिनिधी आहेत. आणि जो संघ आपण बघतोय सुयश होमस्टे या संघातील 2 खेळाडू आहेत. कोल्हापूरचे 1 खेळाडू आहे, साताऱ्याचा आणि उर्वरित 8 खेळाडू आहेत इचलकरंजीचे. म्हणजे कोल्हापूर राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील एक मातब्बर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कोल्हापुरी लय भारी असं म्हटलं जातं आणि हे लय भारी खेळाडू. कॉमेंट्री बॉक्समध्ये एक युवा समालोचक आहे. बऱ्याच समालोचकांना आम्ही संधी देण्याचा प्रयत्न करतोय, पण निर्बंध बरेच असल्यामुळे अनेक समालोचक कॉमेंट्री बॉक्स पासून थोडे लांब राहतात, त्यांची दिलगिरी व्यक्त करतोय. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण आवाज ऐकूया एक युवा समालोचक, दोडामार्गचा सुपुत्र तुषार देसाई. धन्यवाद बादल सर. त्याच दरम्यान मैदानावर सामना चालू होतोय, तो म्हणजे रामेश्वर बॉयज अरुंदा विरुद्ध सुयश होमस्टे. कोकणचं नंबर 1 चॅनल आयोजित कोकण नाऊ प्रीमियर लीग पर्व 2 पावर्ड बाय ॲडमिशन, को पावर्ड बाय इलायगो इलेक्ट्रिक बाईक. त्या ठिकाणी मात्र पहिल्याच चेंडूवर एक मोठा हादरा बसला होता. सुयश होमस्टे संघाला पहिल्या वेळेला सलामीवीर मात्र माघारी परतला होता. त्याच दरम्यान मात्र सुंदर प्रकारचा चेंडू त्या ठिकाणी मिड ऑफच्या दिशेने चेंडू खेळून काढतोय, ज्या चेंडूला क्रिकेटच्या सांकेतिक भाषेत ब्रह्मास्त्र असं संबोधलं जातं. तोच ब्रह्मास्त्राचा वापर या ठिकाणी आपल्याला गौरेश कांबळे याच्या मार्फत आपल्याला पाहायला भेटतोय. जवळजवळ 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या धावून पोचते ती सुयश होमस्टे संघाची. त्या ठिकाणी एक अशी एका घड्याच्या मोबदल्यात या ठिकाणी 5वा चेंडू आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, जोपर्यंत क्षेत्ररक्षक भरती करतोय धावबादची आम्ही संधी, त्या ठिकाणी मात्र थोडीशी चूक होते आणि त्या चुकीचं रूपांतर मात्र एका धाव्यामध्ये केलं जाते. तब्बल 5व्या चेंडूवरती 1 धाव भेटते आणि धावसंख्या मात्र वरती होती ती एका धावेनेशी 2 वरती. शेवटचा चेंडू पहिलं कोकण नाव सुपर पॉवर प्ले षटक प्रगतीपथावर असताना
आणि या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटनं चेंडू खेळतोय, त्या ठिकाणी शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय, जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय चेंडूची परती करतोय. धावसंख्या मात्र दोन्ही फलंदाज एक पूर्ण करतायत. तब्बल एका धावेनिशी पहिल्या वहिल्या कोकण नाव सुपर पॉवर प्ले षटकाची समाप्त. सांगता होते एका षटकाच्या सांगतेखेरीज धावसंख्या 3, एका गड्याच्या मोबदल्यात 51 धावांचा पाठलाग करताना सुयश होमस्टे संघ. नक्कीच प्रारंभीची आपण फलंदाजी पाहताना त्या ठिकाणी रामेश्वर बॉयज अरुंदा संघाची पाहिली होती. तब्बल 22 या आकड्यावरती 9 गडी हे तंबूच्या दिशेने परतले होते. तदनंतर शेवटच्या क्षणी मात्र स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली ती सँडी कुंडेकरनं आणि एक मात्र सुंदर त्या ठिकाणी फटकेबाजी त्याच्या मार्फत पाहायला भेटली आणि धावांचा त्या ठिकाणी एक मापक असं लक्ष समोर उभं केलंय ते सुयश होमस्टे संघासमोर. तब्बल पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी मात्र फील्ड खुलते. तब्बल पॉवर प्लेच्या 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण 5 खेळाडू पाहू शकतात. नक्कीच डाव्या हाताचा फलंदाज स्ट्राईक एंडवरती आपल्याला दिसतोय तो म्हणजे आसिफ शेख. दुसरं षटक या ठिकाणी मात्र सुंदर चेंडू, ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, ज्या चेंडूला क्रिकेटच्या सांकेतिक भाषेत गोलंदाजांचं ब्रह्मास्त्र संबोधलं जातं तोच चेंडू या ठिकाणी आसिफ शेख याच्या मार्फत आपल्याला पाहायला भेटतोय. तत्पूर्वी मात्र पहिलाच चेंडू निर्धाव चेंडू, दुसऱ्या षटकाची त्या ठिकाणी निर्धाव चेंडूनं सुरुवात येते. नक्कीच सामना जिंकायचा असेल तर निर्धाव चेंडू आणि त्याचबरोबर मात्र विकेट हे रामेश्वर बॉयज अरुंदा संघाला मात्र सामना जिंकण्यासाठी मदत करू शकता. या ठिकाणी मात्र एक फटका आपल्याला पाहायला भेटतोय तो मिड ऑफच्या दिशेने. जोपर्यंत मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय चेंडूची परती करतोय तोपर्यंत मात्र दोन्ही फलंदाज एक धाव पूर्ण करतायत. एका धावेनिशी मात्र सांघिक धावसंख्या पुढे वधारते ती 4 वरती. नक्कीच एक क्रिकेट विश्वातील मोठं नाव गोलंदाजी मार्कवर दिसते ते आसिफ शेख. तर फलंदाजी मार्कवर आपल्याला दिसतोय तो कोल्हापूर इचलकरंजी या जिल्ह्यातील खेळाडू ते म्हणजे शाहरुख. पहिलं षटक सुंदर हाताळलं होतं गौरेश कांबळी ज्याला रेडी एक्सप्रेस म्हणून संबोधलं जातं. दुसरं षटक या ठिकाणी हाताळतोय तो आशिफ शेख. ज्याप्रमाणे पहिल्या षटकाची सुरुवात केली होती तशाच प्रकारे दुसऱ्या षटकाची सुद्धा सुरुवात होते. यावेळेस मात्र बॅटची कडा घेते आणि चेंडू मात्र जातोय तो ओट्रा प्रेस्टिज त्या ठिकाणी विकेट प्राइज भेटते ती आसिफ शेख याला. नक्कीच सुंदर गोलंदाजी गौरेश कांबळी याच्या नंतर दुसरं षटक हाताळतो तो आसिफ शेख याच्या मार्फत आणि नक्कीच आपण या ठिकाणी पाहू शकतात रिप्लेच्या माध्यमातून कशा प्रकारे त्या ठिकाणी विकेट गेली ती शाहरुख याची आणि सुंदर झेल टिपलं जे गोपाळ बट्टा कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग ज्याला संबोधलं जातं त्याच्या मार्फत. नक्कीच 51 धावांचा पाठलाग करायचा असेल तर पहिल्या वहिल्या आपल्या षटकापासून मात्र त्या ठिकाणी मोठी धावसंख्या उभा करण्याचा जो मानस होता तो मात्र एकंदरीत अडचणीच्या विळख्यात सापडतो तो सुयश होमस्टे संघ. तब्बल 1.5 षटक त्या ठिकाणी समाप्त. त्या 2 महत्वपूर्ण गडी मात्र तंबूच्या दिशेने परततायत.
नौका फलंदाज अजय जाधव त्या ठिकाणी स्ट्राईक एंडच्या दिशेने पावलं दिसत आहेत. तब्बल त्या ठिकाणी 1.5 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 4 धावा 51 धावांचा पाठलाग करताना सुयश होमस्टे संघ या ठिकाणी थोडासा अडचणीच्या प्रारंभीच्या क्षणात विक्यात सापडतोय. नक्कीच आता मात्र या 2 फलंदाजांना स्वतःच्या खांद्यावर त्या ठिकाणी जबाबदारी घ्यावी लागेल जर सामना जिंकायचा असेल तर त्या ठिकाणी. तर दुसऱ्या बाजूने मात्र सुंदर षटक हाताळतो नावाप्रमाणे गोलंदाजी आसिफ शेख याच्या मार्फत तब्बल त्या ठिकाणी 3 चेंडू टाकल्यानंतर 1 गडी आणि 1 महत्व फक्त 1 धाव खर्च करतोय. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा त्या ठिकाणी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न थोडासा अंगाशी येतोय आणि पुन्हा एक त्या ठिकाणी गडी बाद होतोय. आल्या पावली मात्र अजय जाधव पुन्हा तंबूच्या दिशेने माघारी परततोय. तो आणि त्या ठिकाणी मात्र ओट्रा प्रेस्टिज विकेट बाद होतोय तो नौका फलंदाज अजय जाधव. तब्बल 3रा फलंदाज हा माघारी परततोय तो त्या ठिकाणी सुयश होमस्टे संघाचा. आणि रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकता कशा प्रकारे त्या ठिकाणी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि बॅटची कडा घेतली आणि तब्बल 2रा झेल टिपतोय तो लगोपाठच्या 2ऱ्या चेंडूवर कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग गोपाळ भट्टा. आणि नक्कीच या ठिकाणी मात्र आता एक सुवर्ण संधी असेल ती गोलंदाजाला हॅट्रिकची. ते या स्पर्धेचं पहिलं हॅट्रिक स्वतःच्या नक्कीच या स्पर्धेचं पहिलं हॅट्रिक ज्यानं स्वतःच्या नावावर नोंदवलं होतं तो अंकुश बांबार्डेकर. आता मात्र सुवर्ण संधी असेल ती आसिफ शेख याच्यापाशी. नक्कीच पाहण्या योग्य असेल की हॅट्रिक त्या ठिकाणी करतोय की नाही की दुसऱ्या बाजूने मात्र फलंदाज हलक्या हाताने चेंडू खेळून काढतोय. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू खेळून काढतोय. तब्बल त्या ठिकाणी कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय जोपर्यंत डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक सँडी कुंडेकर चेंडूवर येतोय. चेंडूची भरती करतोय त्या ठिकाणी दोन्ही फलंदाज 1 धाव पूर्ण करतायत आणि धावसंख्या मात्र बऱ्याचशा काळानंतर बऱ्याचशा वेळेनंतर जाऊन पोचते ती 5 वरती. तब्बल शेवटच्या चेंडू असेल तो या 2ऱ्या षटकातील सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. लगोपाठ 2 विकेट तब्बल 2 धावा खर्च करतोय आसिफ शेख. शेवटचा चेंडू या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा थोडासा चेंडूची बॅट ची कडा घेतल्यानंतर खाली राहतोय. त्या ठिकाणी थोडीशी चूक गोपाळ भट्टा करतोय आणि त्याचाच मोबदला म्हणून एक अतिरिक्त धाव मात्र सुयश होमस्टे संघाच्या खात्यात जोडली जाते. धावसंख्या धावून पोचते ती 6 वरती. तब्बल 2 षटकांचा खेळ प्रगतीपथावर समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6 3 गाड्यांच्या मोबदल्यात 51 धावांचा पाठलाग करताना सुयश होमस्टे संघ. प्रारंभीच्या क्षणात मात्र सुंदर गोलंदाजी गौरेश कांबी त्याच्यात पावलांवर पाऊल टाकत आसिफ शेख याच्या मार्फत आपल्याला पाहायला भेटते. आता मात्र उर्वरित 24 चेंडू तब्बल 45 धावांची गरज असेल सामना जिंकायचा असेल तर सुयश होमस्टे संघाला. नक्कीच ज्या प्रकारची सुरुवात त्या ठिकाणी रामेश्वर बॉयज आरोंदा संघाची झाली होती तशाच प्रकारची सुरुवात या ठिकाणी होते ती सुयश होमस्टे संघाची. आता मात्र या 2 फलंदाजांना स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घ्यावी लागेल. स्ट्राईक एंडवर आपल्या दिसतोय तो ऋषीमाई आणि नौका फलंदाज भूषण गोळे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर दिसतोय तो गौरेश कांबळे उर्फ ज्याला रेडी एक्सप्रेस म्हणून संबोधलं जातं. ज्या पॉवर प्लेच्या सुपर ओव्हर षटकात ज्यानं तब्बल फक्त 1 धाव खर्च केली होती तोच पुन्हा गोलंदाज या ठिकाणी आपल्याला गोलंदाजी मार्कवर दिसतोय. यावेळेस मात्र सुंदर फटका आपल्याला पाहायला भेटतोय पॉइंटच्या दिशेने जोपर्यंत डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवर जातोय चेंडूची परती करतोय फक्त 1 धाव दुहेरी धाव घेण्याची तमाम शंका त्या ठिकाणी समाप्त होते आणि धावसंख्या धावून पोहोचते ती 7 वरती. 7 या आकड्याचा जर विचार केला तर तब्बल आपण पाहतोय महेंद्रसिंग
धोनी जर्सी क्रमांक 7, आठवड्याचे वार 7, इंद्रधनुष्याचे रंग 7 आणि आपण पाहतोय जगातील आश्चर्य 7 आणि त्या 7 आकड्यावरती त्या ठिकाणी धावसंख्या जाऊन पोहोचते ती सुयश होमस्टे संघाची 7, 3 गडी बाद 7 वरती. या ठिकाणी मात्र सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी पंचांकडे अपील केली जाते, पण पंच मात्र अपीलला दाद न देता फेटाळून लावतात. तब्बल दुसरा चेंडू हा निर्धाव गणला जातोय तो धाव फलकावरती. सुंदर षटक हाताळतोय तो गौरेश कांबळी, ज्यानं कोकण नाव पॉवर प्लेचं पहिलं सुपर षटक हाताळलं होतं आणि तशाच प्रकारची सुद्धा या ठिकाणी सुरुवात करतोय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर फक्त 1 धाव खर्च करताना गौरेश कांबळे. यावेळेस सुद्धा एक मोठा फटका आपल्याला पाहायला भेटतोय. फटक्याखाली दिसतोय तो अक्षय घाडवळ, जोपर्यंत चेंडूची परती करतो 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. दुहेरी धाव घेण्याची तमाम शंका समाप्त होते. एकेरी धावण्याची धावसंख्या पुढे वधारते ती 8 वर. तब्बल तिसऱ्या षटकातील 3 चेंडू समाप्त होत आहेत. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. या 3 चेंडूवरती मात्र आता जोखीम पत्करावी लागेल. 51 धावांचा पाठलाग करायचा असेल तर मोठे फटके हे नितांत आवश्यक. यावेळेस मात्र पुन्हा एक मोठा फटका आपल्याला पाहायला भेटतोय आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणात थोडीशी चूक, एक टप्पा बाउन्स पडल्यानंतर सरळ आपल्याला पाहायला भेटतोय तो इलायगो चौकार, फलंदाज ऋषी माई याच्या मार्फत. चौकारासरशी धावसंख्येत बदल घडतोय. धावसंख्या 2 पोचते ती 3 गडी 12 वर जाऊन. या ठिकाणी मात्र हलक्याच हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न मात्र पूर्णपणे प्रयत्नच राहतोय. बाकीचं काम त्या ठिकाणी यष्टिरक्षक करणारा गोपाळ भट्टा करतोय. निर्धाव चेंडून 5व्या चेंडूची सांगता होते. तब्बल 5 चेंडूच्या सांगतेखेरीज धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 12 वर जाऊन स्थिरावते. शेवटचा चेंडू असेल तो या षटकातील. यावेळेस सुद्धा त्या ठिकाणी फॉलोथ्रो मध्ये सुंदर झेल पकडण्याची नामी संधी लाभली होती, पण नक्कीच सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटते. तब्बल 3 षटकांचा खेळ प्रगतीपथावर समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या 13, 3 गाड्यांच्या मोबदल्यात 51 धावांचा पाठलाग करताना सुयश होमस्टे संघ. आणि नक्कीच मी मात्र या ठिकाणी इथून रजा घेतोय. पुन्हा एकदा सर्वांचे कोकण नाव टीमचे मनपूर्वक आभार. माझ्या समवेत बादल सर, देऊलकर सर, आमचे गुरुवर्य तसेच समीर पांडे सर यांनी मला या ठिकाणी संधी दिली. त्या ठिकाणी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. धन्यवाद सर. तुषार धन्यवाद. दोडामार्ग तालुक्यातलं युवा टॅलेंट सकाळी मैदानावर आपण बघितलं आणि समीर ह्या युवा टॅलेंट आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा बघितलं. तुषार, भविष्य तुझं उज्ज्वल असं आणि तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी कॉमेंट्री क्षेत्रात तुका वेगवेगळी मोठमोठी स्पर्धा, वेगवेगळी मोठमोठी व्यासपीठं तुका मिळायची, ह्याच्यासाठी तुका कोकण नाऊच्या वतीन मनपूर्वक शुभेच्छा. परत एकदा मालवणी केंद्रावर जाऊया. पहिली बॅटिंग करताना खूप निराशा केली रामेश्वर बॉईज आरोंदा संघात. आरोंदा संघाच्या बॅटरांची जर कामगिरी बघितलात तर मोबाईल नंबर आठवतो 94211020 आणि 24. या सगळ्यामध्ये एकट्याचे 24 रन होते सँडी कुंडेकरचे आणि धावस फलक जर बघितला तर 9 बाद 22 अशी केविलवाणी अवस्था होती. पण त्यानंतर मैदानावर वादळ घोंगावला सँडी कुंडेकर नावाचा. सिंधुदुर्ग जिल्ह्याचं टेनिस क्रिकेटचं अष्टपैलू आविष्कार म्हटलं जातं असं सँडी कुंडेकर आज मैदानावर बरासलो. 51 रन्स पहिली बॅटिंग करताना पॉईंटच्या दिशेने अतिशय सुंदर स्क्वेअर कट. मात्र पॉईंटवर फिल्डर तैनात. भूषणच्या ऋषीच्या बॅटमधून बाहेर पडलेलो एक सुंदर स्क्वेअर कट होतो. पॉईंटवर रेडी एक्सप्रेस गौरेश कांबळे. गौरेशने कमालीची गोलंदाजी केली. पहिल्या 2 ओव्हरीत जखडून ठेवला सावंतवाड, कोल्हापूर, इचलकरंजी आणि साताराच्या ह्या बॅटरला. 3 गड्यांच्या मोबदल्यात 13 धावसंख्या, 3-13 का म्हटले जातात ते वाजवले पहिल्या 3 ओव्हरींचा विचार करता. 4थ्या ओव्हरीत परत एकदा स्क्वेअर कट. गौरेशच्या हाताखालसून चेंडू डीप पॉईंट सीमारेषेच्या दिशेने, फिल्डर चेंडूच्या मागे. कॅरेबियन स्टाईलमध्ये खूपच सुंदर क्षेत्ररक्षण. नक्कीच आपल्या संघासाठी 1 धाव वाचवता काय बघूया. 3ऱ्या रनचा इरादो आणि हे 3 रन्स पूर्ण. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक ज्याचं कौतुक करूचा तितक्या थोडा. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षणाचे सुद्धा वेगवेगळे स्टाईल असत. जसे कॅच घेण्याचे इंडियन स्टाईल असा ऑस्ट्रेलियन स्टाईल, अगदी तशीच ग्राउंड फिल्डिंगची ही कॅरेबियन स्टाईल आपण बघितली.
आमच्या सिंधुदुर्गात देवबाग संघ या कॅरेबियन स्टाईलमध्ये क्षेत्ररक्षण करण्यासाठी माहीर समजलं जातं. अतिशय सुंदर स्क्वेअर कट 3 रन्स, धावसंख्या स्थिरावली 16 रन्सावर. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. आसिफ बॉलिंग मार्कवर. आसिफ पहिल्या ओव्हरमध्ये 3 रन्स खर्च केले. आसिफने 2 कलमा लावली, 2 विकेट घेतले. तोच आसिफ परत एकदा बॉलिंग मार्कवर. कोकण नाव एंडकडसून स्ट्रायकर यांच्या दिशेने भूषण. शॉर्ट पिच चेंडू फाईन लेगच्या दिशेने पूल करण्याचा इरादो. शॉर्ट स्क्वेअर लेगचं क्षेत्ररक्षक, शॉर्ट फाईन लेगचं क्षेत्ररक्षक जाता फाईन लेग पर्यंत. फील्ड करता, थ्रो करता तोपर्यंत 2 रन. पहिल्या 3 ओव्हरीत जखडून ठेवलेला पहिल्या 2 बॉलरांनी रामेश्वर बॉईज आरोंदा संघ पहिल्याच सामन्यात पराभवाचा तोंड बघूचा लागला श्री सातेरी मोर्ले संघाविरुद्ध. आणि त्यानंतर या स्पर्धेत आपलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी एक चांगली टार्गेट आवश्यक होता. मात्र 9-22 अशा अवस्थेतून सँडी कुंडेकरने या संघात 50 गाठून दिली. 51 रन्सांचा पाठलाग करताना सुयश होमस्टे संघ 3 ओव्हरी आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावलेली 18 रन्सावर. 15 चेंडू आणि 33 रन्सांची अजून गरज. स्ट्रायकरांच्या दिशेने भूषण बॉलिंग मार्कवर. आसिफचा चेंडू फटको तर मोठो आकांड्याच्या दिशेने. बघता बघता चेंडू आकांड्याच्या पहिला आडी. टांगा पलटी, घोडेफरार षटकार, पावळ्याचा पाणी पाच टाक, डायरेक्ट चंद्रार. ओट्रा प्रेस्टीज गृहप्रकल्पाचा लांब लचक षटकार. 6 इमारती आणि 218 फ्लॅट वाट बघतात. ऍक्शन रिप्ले मध्ये बघा. भूषण थोडस पुढे सरसावलो, मिड विकेटच्या कपडावरसून फटको आकांड्या पार, डायरेक्ट चंद्रार. षटकारनिशी धावसंख्या 2 डझनावर 24 रन्सावर. इचलकरंजी, कोल्हापूर, साताऱ्याचे खेळाडू. त्या साईड हापूस आंब्याचं सीझन नसतलो, पण हापूस आंबे आमच्याकडचे देवगड हापूस, रत्नागिरी हापूस मात्र इचलकरंजीमध्ये जातलो. आणि आंब्याचं व्यवहार या पटीत चालता ती डझनाची पट. 2 डझन धावसंख्या. भूषणच्या बॅटमधून मात्र जो फटको बाहेर पडलो, डायरेक्ट चंद्रार, डायरेक्ट घाटापर्यंत जाऊन पोचलो. आपल्या समुद्राच्या लाटेपासून सह्याद्रीच्या घाटापर्यंत जाणारा फटको होतो भूषणच्या बॅटमधलो. धावसंख्या 24, 24 फॉर 3. परत एकदा फटको मिड विकेटच्या कपडावरसून. परत एकदा आकांड्या पार, डायरेक्ट चंद्रार. इला मनात आणि गेला दुकानात. ओट्रा प्रेस्टीज सलग दुसरा षटकार. जशी आग ओकी फलंदाजी केलेली सँडी कुंडेकरने, अगदी तशीच फलंदाजी भूषणची. आग खाणं आणि इंगळे ओकणं म्हणजे काय असता, मुगड्यान रेच काढणं म्हणजे काय असता, फाव कुटणं म्हणजे काय असता आणि पाठभर वळ काढणं म्हणजे काय असता, या सगळ्या मालवणी म्हणींचा अर्थ मैदानावर भूषण गोळे सिद्ध करताना. 2 फटके, 2 गोळे आकांड्या पार. जसे तोफ गोळे आपण युद्ध काळात बघत होतो, अगदी तसेच तोफ गोळे गोलंदाजी करताना आसिफचे पण हे 2ही तोफ गोळे निष्प्रभ ठरवले भूषण गोळे, ज्या बॅटरचा नाव असा. सलग 2 षटकांनिशी 6 चेंडूत 16 धावा भूषणची कामगिरी आणि 51 रन्सांचा पाठलाग करताना धावसंख्या स्थिरावली 30 रन्सावर. 13 चेंडू 21 रन्सांची गरज. अजून एक चेंडू डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेट. 2 खेळाडूंच्या मधून चेंडू आकांड्या पार. चौकारासाठी सलग 2 चौकार आणि 1 षटकारानिशी 3ऱ्या ओव्हरीचा खेळ झालो समाप्त. ओट्रा प्रेस्टीज अजून एक चौकार बघितलो. 6 इमारती आणि 218 फ्लॅट घेऊन ओट्रा प्रेस्टीज तुमच्यासाठी वाट बघता. फूड प्लाझा, नाना नानी पार्क, स्विमिंग पूल, क्लब हाऊस इत्यादी अत्याधुनिक सोयी. साईटचा पत्ता असा रवळनाथ नगर हॉटेल गंगाई समोर, मुंबई गोवा हायवे, सिंधुदुर्ग. ओट्रा प्रेस्टीज तुमच्यासाठी वाट बघताना हे 6 इमारती आणि 218 फ्लॅट. हॉटेल गंगाई समोर, मुंबई गोवा हायवे, सिंधुदुर्ग नगरी, रवळनाथ. विशेष ऑफर तुमच्यासाठी असत आणि याच्यासाठी संपर्क 85 30 33 34 11. ओट्रा प्रेस्टीज. मैदानावर परत एकदा 6 ओव्हरीत 51 रन्सांचा पाठलाग चालू असताना पहिल्या 3 ओव्हरीत सगळी सूत्र होती रामेश्वर बॉईज आरोंदा संघाच्या हातात. 4थ्या ओव्हरीमध्ये मात्र मैदानावर कमाल केली भूषण गोळे. 7 चेंडू 20 धावा, 2 षटकार आणि 1 चौकाराची कामगिरी. 4 ओव्हरींचा खेळ झालो समाप्त. पहिल्या 4 ओव्हरीत धावसंख्या 34, 12 चेंडू आणि 17 धावांची गरज असताना बॉलिंग मार्कवर दर्शन बांदेकरला एक मोठा अनुभव असा मालवण बोर्डिंग ग्राउंडचा देवबागचा सुपुत्र. त्या देवबागच्या सुपुत्रान आपल्या बॅटिंग आणि बॉलिंगच्या जोरावर कित्येक वेळा देवबाग, मालवण आणि सिंधुदुर्ग संघात विजयश्री प्राप्त करून दिले. असं सिंधुदुर्ग जिल्ह्याचं स्टार खेळाडू, आयकॉन खेळाडू, IPLच्या मुंबई संघाबरोबर ज्यांनी दुबईचा दौरा केला होतो, दर्शन बॉलिंग मार्कवर. पहिलो चेंडू दर्शनचो सुंदर चेंडू होतो. यॉर्कर लाईनचा चेंडू. लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षक नसल्यामुळे जोपर्यंत लॉंग ऑफ येता फील्ड करता तोपर्यंत 2 रन. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. पहिलो रन्स येत की नाही अशी शंका आणि या जागेवर बॅट्समन चॉईस पॉवर प्लेची ओव्हर. फक्त 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आणि याचा फायदा उठवण्याचा इरादो.
पंच घेतला नाहीये पॉवर प्ले, त्यामुळे आता अलाउड नाहीये. पंच सामना चालू करा. आता अलाउड नाहीये पॉवर प्ले. चला 2 ते 5 पर्यंत घेणं अलाउड होतं आणि त्यासाठी बॅटर चॉईस आहे. बॅटरचा चॉईस असणं गरजेचं. धाव संख्या 36-36. मिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षण खूपच सुंदर. 1 रन पूर्ण झालो. दर्शन बांदेकर बॉलिंग मार्कवर खूपच सुंदर गोलंदाजी. सगळी नियमावली सगळ्यांका लेखी स्वरूपात दिलेली असा आणि त्या सगळ्या नियमावलीचा अवलंब तुमच्याकडून करणं अपेक्षित असा. या षटकात बॅटर चॉईस पॉवर प्ले घेणं शक्य होता. 2 ते 5 मध्ये बॅटर चॉईस पॉवर प्ले होते, पण तो न घेतल्यामुळे 5 खेळाडू दिसतले 30 यार्ड सर्कलच्या बाहेर, जे तुमका 3 बघूक मिळाले असते. षटकात मात्र दर्शन बांदेकर आपल्या नावावर पाक साजेशी गोलंदाजी. दुसरं चेंडू समाप्त दर्शनचो. तिसरो चेंडू आखो टप्प्याचो चेंडू. पुलचो फटको डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन. स्क्वेअर लेग येता, फील्ड करता, थ्रो करता, तोपर्यंत 1 रन आणि 1 रनसानिशी धावसंख्येत थोडंसं बदल. धावसंख्या स्थिरावलेली 38 रनसावर 38. 9 चेंडू शेवटचे शिल्लक. 9 चेंडू 13 रनसांची गरज. 9 चेंडू आणि 13 धावांची गरज असताना दर्शन बांदेकर मॅन फ्रॉम देवबाग, अष्टपैलू खेळाडू, आक्रमक दर्जाचो खेळाडू. आज बॅटिंग मध्ये निराशापणची सगळी भरपाई बॉलिंग मध्ये करण्याचा इरादो असलेलो दर्शन बांदेकरचो. अजून एक सुंदर चेंडू, अतिशय सुंदर चेंडू. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होतो बॅटर ऋषी माळीचो, पण दर्शनने बघितला बॅटर शफल होता आणि त्यामुळे चेंडू मिडल स्टंपच्या अगदी जवळपास टाकल्यान. टप्प पडल्यानंतर चेंडू उसळी घेता या दर्शन बांदेकरचो जन्म देवबागचो आणि त्यामुळे या मैदानावरचो प्रत्येक खाणाखुणा दर्शनची अगदी ओळखीची. खायच्या टप्प्यावर चेंडू टाकल्यानंतर किती उसळी घेतलो ह्या दर्शनपेक्षा जास्त मैदानावर कोणच सांगू शकणार नाही. चेंडू रवलो. मेडन धावसंख्या स्थिरावलेली 38 रनसावर 38. 13 रनसांची अजून गरज. बॅटची कड घेऊन चेंडू गेलो शॉर्ट थर्ड मॅनच्या हातात. वळ्यात जाऊन पडलेलो चेंडू लागला अजून या कलाम. ज्या ऋषी माळीवर मोठी जबाबदारी होतो तो ऋषी माळी ऐन मोक्याच्या क्षणी 15 चेंडूत 16 धावा करून तंबूच्या दिशेने परतलो. धावसंख्या स्थिरावलेली 38 रनसावर. 1600 प्रेक्षक आमच्याशी जोडले गेले. कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण नाव आयोजित कोकण नाव प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरे पावर्ड बाय ऍडमिशन को पावर्ड बाय इलायगो या स्पर्धेच्या 3ऱ्या दिवसात आमच्याशी जोडले गेलेल्या 1600 प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. पहिल्या दिवशी लाखो प्रेक्षकांनी ही स्पर्धा बघली युट्यूब आणि केबलच्या माध्यमातून. दुसऱ्या दिवशी सुद्धा ह्यो आकडो 1,10,000 पार करून गेलो. तिसऱ्या दिवशी सुद्धा नक्कीच ह्यो आकडो 1 लाखाच्या पार गेलेलो असतो. मात्र मैदानावर आमच्या रसिक राजाक आम्ही परवानगी देऊ शकणार नाही. यासाठी मनपूर्वक सगळ्या रसिक राजाची आम्ही माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. महाराष्ट्र शासन, सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा यांनी दिलेले सगळे सूचना, सगळे नियम यांचा वापर करून या स्पर्धेचे आयोजन आणि नियोजन आणि त्यामुळेच मैदानावर प्रेक्षकांका नसलेली परवानगी त्याबद्दल मनपूर्वक दिलगिरी. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक, 13 रनसांची गरज. दर्शन बांदेकर पहिला कलाम लावला दर्शनने. अजून एक कलाम, अजून एक षटकार सामन्याचं रंगत आणू शकतात. जावेद सिंधी स्ट्रायकर यांच्या दिशेने पहिलो चेंडू खेळण्याच्या इराद्यान. खूपच सुंदर चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू होतो. टप्पा पडल्यानंतर चेंडू गोपाळ भट्टाच्या दिशेने जाऊन स्थिरावलो. दर्शन बांदेकर कडून जी गोलंदाजी अपेक्षित होती ती गोलंदाजी दर्शनने टाकली. ऐन मोक्याच्या क्षणी आपल्या संघात वापसी मिळवून दिली. संपूर्ण षटकात दिशाबद्ध गोलंदाजी. फक्त 4 धावा खर्च केले दर्शनने. 1 चेंडू मेडन, 1 विकेट सुद्धा. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. धावसंख्या अजून 13 रनसांची गरज. खरोखरच कौतुक करूचा लागत या दोन्ही संघातल्या खेळाडूंचा. एका बाजून सिंधुदुर्ग जिल्ह्यातले एकापेक्षा एक टॉपमोस्ट खेळाडू, दुसऱ्या बाजून कोल्हापूर इचलकरंजीचे टॉप खेळाडू. दोनही खेळाडू एकमेकाच्या विरोधात खूप कमी खेळले. इचलकरंजी कोल्हापूरच्या खेळाडूंचा जर विचार करता ते गोपाळ भटाक ओळखतात, दर्शनला थोडे थोडे ओळखतात, बाकीचे खेळाडू त्यांच्यासाठी अनोळखी. आणि दुसऱ्या बाजून कोल्हापूर म्हणजे आमच्या आरोंदा संघाच्या खेळाडूंसाठी इचलकरंजीचे बरेचसे खेळाडू अनोळखी. त्यामुळे एकमेकांवर कोणताही दबाव नव्हतो. एकमेकाची कामगिरीच माहिती नसल्यामुळे कामगिरीचा दबाव नव्हतो. पण या नसलेल्या दबावाखाली दोन्ही संघातल्या खेळाडूंनी अतिशय सुंदर कामगिरी केली. पहिली गोलंदाजी करताना अतिशय सुंदर गोलंदाजीचा प्रात्यक्षिक आपण बघितला सुयश होमस्टे संघाकडून. 9-22 अशी धावसंख्या केविलवाणी अवस्था होती रामेश्वर बॉईज आरोंदा संघाची. आणि त्यानंतर मैदानावर घोंगावला वादळ सँडी कुंडेकर नावाचा.
24 धावा केले सँडी कुंडेकरने, 1 चौकार आणि 3 षटकारांशी, आणि त्या 24 रन्सांच्या जोरावर 50 रन्सांचा डोंगर रामेश्वर बॉईज अरोंदा संघाचो त्याचो पाठलाग करताना सुयश होमस्टे संघाविरुद्ध आतापर्यंत खूपच नियंत्रित आणि सुंदर गोलंदाजी दर्शन बांदेकर आणि त्यापूर्वी आशुतोष आसिफ शेख आणि गौरेश कांबळीची. सोळाशे प्रेक्षक आमच्याशी लाईव्ह असत, त्यांना सुद्धा विनंती असे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा खयचो संघ जिंकतलो. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा होता प्रयत्न, गोपाळ भट्टा थोडस बीट झालो आणि जो चेंडू मेडन रवलो असतो त्याच्यावर 1 रन मिळालो. पोल असा तुमच्यासाठी, कोण जिंकतलो कोण हरतलो त्याच्यासाठी पोल. कोण जिंकतलो, रामेश्वर बॉईज अरोंदा जिंकतले की दुसऱ्या बाजून सुयश होमस्टे संघ जिंकतलो. बॉलर्स नेम प्लीज. अक्षय बॉलर्स नेम. सोनू बॉलिंग मार्कवर. सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही काय? कोणावर असा सोनूचा भरोसो, कोणावर असा प्रेक्षकांचा भरोसो? 1700 प्रेक्षक लिहा कमेंट बॉक्स मध्ये कोण जिंकतलो, अरोंदा जिंकतली की सुयश होमस्टे जिंकतली? पंचांचो इशारा येलो वाईट चेंडूचो. अवांतरच्या स्वरूपात अजून 1 रन, 1 रनसानिशी धावसंख्या थोडस बदल. धावसंख्या स्थिरावली 40 रनसावर. 40 धावसंख्या, 51 रनसांचो पाठलाग. प्रत्येक क्षणाक सामन्यात रंगत वाढवणारो सामनो, अतिशय सुंदर सामनो, रोमांचक सामनो. प्रदीप देऊलकर सर, समीर पांढरे सर या अनुभवी समालोचकांच्या साथीने आपण तुषार देसाई हे युवा आवाज सुद्धा कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकलो. कॉमेंट्री बॉक्स मधून परत एकदा स्वागत या सगळ्या 1700 प्रेक्षकांचं. कारंजो उडालो, आरोंदाच्या बाजून बरेच कमेंट दिले. उडालो कारंजो, कारंजो उडालो आणि वळ्यात जाऊन स्थिरावलो. कोकोनट गाडीची आठवण इली. इलाइगोच्या अजून या कलाम लागला. सुयश होमस्टे संघ ज्या संघान पहिली 5 ओव्हरीपर्यंत सगळी सूत्र आपल्या हातात ठेवली, शेवटच्या ओव्हरीमध्ये सँडी कुंडेकर बरासलो आणि त्यानंतर 726ची किनारपट्टी असं आपल्या महाराष्ट्रात या किनारपट्टीत मालवण किनारपट्टीवर चालू असलेली ही स्पर्धा समुद्र किनाऱ्यात गेल्यानंतर वाळू घट्ट हातात पकडायची आणि घट्ट पकडलेल्या मुठीतून जशी वाळू हळूहळू निष्ठत जाता तसं सामनो निष्ठत चालताना सुयश होमस्टे संघाच्या हातातून. सुयश होमस्टे संघ तुमका संधी असा, शेवटचे 4 चेंडू शिल्लक आणि या 4 चेंडूत 11 रन्सांची गरज. बरेच कमेंट दिले कोण जिंकता कोण हरता याच्यावर. बऱ्याच जणांचे कमेंट असत अरोंदा संघाच्या बाजून, बऱ्याच जणांचे कमेंट असत सुयश होमस्टे संघाच्या बाजून. बघ या शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ शिल्लक, 11 रन्सांची गरज असताना बरकत स्ट्रायकर यांच्या दिशेन. बरकत, बरकत म्हणजे समृद्धी. ही समृद्धी खायच्या संघाच्या बाजून असतली, खायच्या संघाक येतली बरकत आणि खायच्या संघाच्या बाजून असतली नरपट. 4 चेंडूंचो खेळ शिल्लक, 11 रन्सांची गरज. स्ट्रायकर यांच्या दिशेन बरकत आणि बॉलिंग मार्कवर भरोसा दाखवणारो सोनू. अरोंदाच्या बाजून 79 आणि सुयश होमस्टेच्या बाजून 21% पोल. हु विल बी वोन? हे पोल सुद्धा कोकण नावच्या वतीन पहिल्यांदाच असं पोल सुद्धा बघूक मिळालो स्पर्धेच्या निमित्तान. भूषण स्ट्रायकर यांच्या दिशेन 4 चेंडूत 11 रन्सांची गरज. अप्पर कट मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. परत एकदा वळ्यात जाऊन चेंडू पडलो. सोनूच्या नावावर अजून या कलाम लागला. सलग 2 चेंडूवर 2 विकेट. सोनूवर दाखवलेलो भरोसो. 18 प्रेस्टीज विकेट सोनूच्या नावावर जमा झालो. अजून या कलाम लागला. धावसंख्या स्थिरावली 40 रन्सावर. रिप्ले मध्ये बघा डावखुऱ्या हाताचो सोनू बॉलिंग मार्कवर कोकण नाव एंड कडसून ऑप्शनच्या बरोच बाहेरचो फटको. अप्पर कट कव्हरच्या कपडावरून मारण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा क्षेत्ररक्षक कव्हर क्षेत्ररक्षकाच्या वळ्यात जाऊन स्थिरावलो. जसा लग्नाचा आमंत्रण दिला जाता तसा आमंत्रण दिला बॅटर भूषणने आणि कव्हरने क्षेत्ररक्षकाने ह्या टिपला. 3 चेंडूंचो खेळ शिल्लक, 11 रन्सांची गरज. बॅटिंग साठी मैदानात पावला टाकताना हवा का झोका. समीर हवा का झोका मैदानात पावला टाकताना 3 चेंडू 11 रन्सांची गरज. आतापर्यंत 223 लोकांनी होट्स केले. यामध्ये सुयश होमस्टेच्या बाजून 26% आणि आरोंदा संघाच्या बाजून 74%. कमेंट जोरदार चालू असत. कमेंट बॉक्स मध्ये लिहा खैचो संघ जिंकतलो. 3 चेंडू आणि 11 रन्सांची गरज. पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावर कोकणच्या स्तरावर कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आणि एक सुंदर पोल सुद्धा तुमच्यासाठी. कोण जिंकतलो, सुयश होमस्टे की आरोंदा संघ? 231 मतं आतापर्यंत फक्त 3 चेंडूत पडली. फक्त 3 चेंडू झाले. हे पोल आम्ही तुमच्यासाठी ओपन करून दिलो आणि 230 मतं तुमच्यासाठी पडली.
शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ शिल्लक 1855 दर्शक युट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेले. 3 चेंडू 11 रन्सांची गरज असताना स्ट्रायकर यांच्या दिशेने आता मात्र बरकत. पटको मोठो लॉंग ऑनच्या दिशेने फिल्डर अक्षय घाटवाय चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षण खूपच सुंदर. गोपाळ बाटा स्ट्रायकर यांच्या दिशेने अक्षय घाटवाळ सिंधुदुर्ग जिल्ह्याचा यो स्टार खेळाडू स्टार फिल्डर लॉंग ऑफर फिल्डिंग करताना फक्त 1 रन्स करतं. 2 चेंडू 10 धावांची गरज. 2 चेंडू आणि 10 धावांची गरज. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण नाव. 2 चेंडू 10 रन्सांची गरज. काय होताला सामनो कोण जिंकायचो ह्याच्यापेक्षा ह्या चेंडूवर षटकार बसायचो हीच सगळ्यांची इच्छा असतली. सामनो जिंकाने कोणाय हराने बऱ्याच जणांची तर इच्छा असतली अरोंदा जिंकाचा. काही जणांची नक्की इच्छा असतली इचलकरंजी जिंकाचा. माझा तर इच्छा असा की सामनो टाय होतो आणि सुपर ओव्हर बघूक मिळायची. असे 2 मातब्बर संघ जेव्हा असतात शेर से जब शेर भिडता है कौन जितता है सव्वा शेर ही जितता है. कोण असा मैदानावर सव्वा शेर. शेवटच्या काही चेंडूंचो खेळ शिल्लक. जसे 2 संघांसाठी कमेंट दिले अगदी तसेच आमच्या कॉमेंट्री बॉक्स साठी सुद्धा कमेंट दिले. तुषार समीर प्रदीपच्या वतीन आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या कमेंटसाठी सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा. सुंदर चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू होतो. अतिशय सुंदर चेंडू राहुलो मेडन आणि सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का विचारण्याची पाळीच आणली नाही सोनून. अरोंदा संघाची सगळी जबाबदारी 2 एस ट्रिपल एस आतापर्यंत सगळ्यांनी ऐकले असले पण आज मैदानावर 2 एस घोंगावले. एक सोनू आणि पहिलो 1 एस म्हणजे सँडी कुंडेकर. सामनावीराची शर्यत असलेली सोनू आणि सँडी ह्या 2 खेळाडूंच्या दरम्यान 1 चेंडू 10 रन्सांची गरज. फटको मारण्याचा प्रयत्न चेंडू राहुलो मेडन आणि एक बहारदार विजयश्री संपादन केली रामेश्वर बॉईज अरोंदा संघान. सुयश होमस्टे संघ एक सुंदर दर्जेदार संघ या स्पर्धेसाठी तुम्ही उतरवलो मात्र ऐन मोक्याच्या क्षणी सँडी कुंडेकरचा वादळ तुमच्या संघावर बरासला आणि त्या वादळात तुमचा संघ पराभूत झालो. सुयश होमस्टे संघ पुढच्या सगळ्या स्पर्धांसाठी आणि अजून एक सामना तुमचं बाकी आहे त्याच्यासाठी तुमका शुभेच्छा. रामेश्वर बॉईज अरोंदा संघ या विजयासंघ तुम्ही स्पर्धेतला तुमचं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी 2 गुण वसूल केलात. तुमचं अभिनंदन. टाळी वाजव या सँडी कुंडेकरसाठी. टाळी वाजव या सोनू बॉलरसाठी. टाळी वाजव या सुयश होमस्टे इचलकरंजीच्या सगळ्या खेळाडूंसाठी आणि रामेश्वर बॉईज अरोंदा संघासाठी. 391 लोकांनी व्होट्स केले. फक्त 6 चेंडूंचा आम्ही वेळ दिलो आणि 6 चेंडूमध्ये 391 जणांनी वोट्स केला आणि 391 जणांचा वोट त्याच्यापैकी 74 लोकांनी वोट्स केला अरोंदा संघाच्या बाजून आणि अरोंदा संघान विजयश्री प्राप्त केली. अभिनंदन अरोंदा संघ. 1800 पेक्षा जास्त प्रेक्षक आमच्याशी जोडले गेले. मालवणी माणसाचं मालवणी ब्रँड प्रतीक स्पोर्टची जाहिरात तुम्ही स्क्रीनवर बघतात. ओट्रा प्रेस्टिजने हा सामना तुमच्यासाठी प्रायोजित केलेलो कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण नाव आयोजित कोकण नाव प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरे. त्याचबरोबर ऍडमिशन आमची पॉवर्ड बाय ऍडमिशनची बिल्डिंग सुद्धा आपण स्क्रीनवर बघू शकता. त्यांचे एक्झाम रूम आणि टीचिंग रूम तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. पॉवर्ड बाय ऍडमिशन को पॉवर्ड बाय इलायगो ही स्पर्धा आपण बघतो. या स्पर्धेबरोबरच अजून 2 मोठे घोषणा झाले. कोकण नाव नॅशनल चेस ओपन टुर्नामेंट ऍडमिशन पॉवर्ड आणि कोकण नाव नॅशनल कॅरम गाया ॲग्रीटेक. त्याचबरोबर या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज असलेलो रोख 25,000 रुपयांचा पारितोषिक. मैदान रिकामी करायचा संघांका विनंती आहे. जाऊया पुढच्या सामन्याकडे. एक रोमांचक विजयश्री प्राप्त करून दाखवली. आपल्या संघाचा आव्हान स्पर्धेत जिवंत ठेवला रामेश्वर बॉईज अरोंदा संघान आणि या सामन्यानंतर लगेच मैदानावर साई क्रिकेटर शिवलिम won the toss elected to field first. श्री सातेरी मोर्ले टीम इज गोइंग टू बॅटिंग फर्स्ट. कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल अनेक कमेंट दिले कॉमेंट्री बॉक्स साठी. या सगळ्या कॉमेंट्री बॉक्सचे मनपूर्वक आभार. समीर वालालकरचे मनपूर्वक आभार. खास मालवणी समालोचनासाठी खास कमेंट समीर वालालकर आणि ज्यांची नावं घेऊची रवली त्यांचे मनापासून आभार मानते. सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही असत. सगळ्यांचे आभार. शेराक 1.25 5 25 तुमच्या परमेश्वरान तुमका मिळवून देऊन दे आणि कोकण नाववरचा तुमचा प्रेम असाच वृद्धिंग होऊन दे. देव भरा करो गावालानू. आकाशवाणीच्या मालवणी केंद्रावर परत एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्वागत करूया प्रदीप देऊलकर आणि समीर पांढरे. धन्यवाद बादल. अतिशय रोमहर्षक लढत आपल्याला पाहायला मिळाली आणि या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं तर एका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्याला टेनिस क्रिकेटचं वादळ म्हटलं जातं तो सँडी कुंडेकर. अर्थात त्या सँडी कुंडेकरला मी नक्कीच म्हणेन पुराना घोडा फिर भी तेजी से दौडा. या सामन्यातील खऱ्या अर्थाने मॅन ऑफ द मॅच ठरतोय. सामनावीर ठरतोय तो
श्री रामेश्वर बॉईज आरोंदा क्रिकेट संघाचा मिस्टर सँडी कुंडेकर. सँडी कुंडेकर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आमचे ओमकार वाट बघतायत अतिशय रोमहर्षक लढतीत, कारण विजय हा अति आवश्यक होता रामेश्वर बॉईज आरोंदा क्रिकेट संघासाठी. कारण या सामन्यामध्ये जर पराभव मिळाला असता तर या स्पर्धेमध्ये परती करणं थोडंसं कठीण होऊन बसलं असतं. मात्र निर्णायक ही 24 धावांची खेळी उपयुक्त ठरली. एका बाजूने किल्ला लढवला गेला तो सँडी कुंडेकरकडनं, आणि सिंहाचा वाटा म्हटलं तर वावगं ठरणार नाही असा सँडी कुंडेकर मॅन ऑफ द मॅच. हॅलो समीर, कॉमेंट्री